शुभेच्छा किंवा आता हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्यांचं आपलं मनापासून मी स्वागत करते. मी डॉक्टर भारती मढवई येवलीकर, वेदस्पर्श हृदयरोग निवारण केंद्राची संचालिका तसंच जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची प्रदेश प्रवक्ता, ज्यांनी तानुबाई बिर्जे घडवल्या, दीनदलितांचं दुःख विषयावर टांगणाऱ्या मुक्ता साळवे घडवल्या, ज्यांच्यामुळे फातिमा बीबी पहिल्या मुस्लिम मुख्याध्यापिका झाल्या. आता भगिनी सुद्धा या कॅमेऱ्याचा किंवा या मोबाईलचा उपयोग करू शकतात, टेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकतात. हे ज्यांच्या उपकारामुळे आज शक्य झालं त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. या सावित्रीबाईंप्रती किंवा सावित्रीबाईंचे विचार तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावे यासाठी हा अट्टहास होता. की कारण बघा, जितकी आपल्याला सत्यवानाची सावित्री जवळची वाटते, जितकी आपण जून महिन्याच्या आतुरतेने वाट बघतो, तितकीच आपण जानेवारीची वाट बघतो का? हे सगळे प्रश्न भेडसावण्याचं कारण काय आहे? कारण आपल्याला काळ माहीत नाही. कारण बघा, सावित्रीबाईने पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई आहेत. आता पहिल्या महिला त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. आज जर शाळा बघितल्या तर शाळा कॉलेजाचं पीक हायब्रिड सारखं डोलायला लागलेलं आहे. मग अशा काळामध्ये गल्ली बोळात शाळा दिसतात. मग सावित्रीबाईंनी शाळा काढली, मग त्यांनी काय आपल्यावर उपकार केलेत का? किंवा त्यांनी असं वेगळं काय केलंय? त्यांनी दगड गोटे शेण झेललं असं ज्यावेळेस काही मुली भाषणामध्ये सांगतात, ते दगड गोटे शेण झेलणं अशा पद्धतीनं असतं जणू काही एखाद्या चिंच, आवळा, बोरे यांच्या झाडावरनं फळं झेलण्यासारखं इतकं सहज आपण ते बोलतो. का? तर कारण आपल्याला जर सावित्रीबाईंच्या कार्याची महती समजून घ्यायची असेल तर सावित्रीबाईंचा तो काळ समजून घ्यावा लागेल. त्या काळामध्ये ज्या ठिकाणी मुलगी जन्माला येणं मुळात पाप समजल्या जायचं. एवढंच कशाला, तर अगदी 4-5 वर्षाची मुलगी, आम्ही आज आमच्या 5 वर्षाच्या मुलीला हाताचं बोट धरून आम्ही तिला व्हॅनमध्ये बसवतो आणि ती घरी येईपर्यंत चिंतेत असतो. त्या 4-5 वर्षाच्या मुलीला लग्नाच्या मंडपात उभं केलं जायचं, असा तो कालखंड. अगदी त्या मुलीचं लग्न 50-50 वर्षाच्या म्हातारीशी लावतानाही मागे पुढे पाहिलं जायचं नाही. जर 9 वर्षाची नवरी मुलगी असेल तर तिच्याशी क्वचितच कोणीतरी विवाह करायचा, कारण अशी नवरी ही घोड नवरी म्हणून त्यावेळेस म्हटलं जायचं. मग ही 4-5 वर्षाची नवरीचा विवाह जर 50-50 वर्षाच्या वयोवृद्ध म्हाताऱ्याशी झालेला असेल आणि तो जर आजारामुळे म्हणा किंवा कुठल्याही कारणाने तो जर मेला किंवा त्याचा जर मृत्यू झाला, तर मग अशी विधवा झालेली ही बालविधवा, हिला एकतर बांबूच्या ढोशा देऊन सरणावर ढकलल्या जायचं किंवा मग सरळ तिरडीलाच बांधल्या जायचं, असा तो कालखंड. मग या कालखंडामध्ये एक महिला स्त्री पुढे येते, पहिली महिलांची शाळा काढली किंवा त्या कालखंडात सावित्रीबाईंनी आपलं कर्तृत्व गाजवलं. आता त्याचं साधं उदाहरण, मुलींचा जन्म म्हणजे पाप समजलं जायचं एक साधं उदाहरण आहे. नायगाव जवळून पुण्यापासून जवळजवळ 48 किलोमीटरवर असणारं नायगाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील नायगाव हे गाव. या गावामध्ये बंकू महार आणि शांता हे एक जोडपं होतं. त्या जोडप्यांना एक मुलगी झाली. आता ती मुलगी जी काही आहे, ती मुलगी म्हणजे जर ती मुलगी जगली तर तिचा बाप मरेल, अशी त्या गावातील पंतुजी बोरकर पेंडसे यांनी त्या भविष्यवाणी केलेली होती. आणि म्हणून ती मुलगी जिवंत पुरण्यासाठी ते लोक चाललेले, तिचे आई वडील स्वतः चाललेले. खंडोजी निवसे पाटील या गावातील पाटीलकी ज्यांच्याकडे होती, ते जातीनं जरी ते कुणबी किंवा माळी होते तरी सुद्धा त्यांच्याकडे ती पाटीलकी होती. त्यांनी मध्यस्थी करून त्या मुलीचे जीव वाचवले. आता बंकू महार भविष्यवाणी खरी ठरवायची होती, बंकूला तर मरण भाग्य होतं. मग ज्यावेळेस पंतुजीकडे कामाला गेल्यानंतर लाकडं फोडताना त्याला एवढी मारहाण झाली की त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. मग त्याची भरपाईची मागणी सुद्धा म्हणजे पंच बसवून त्याची जी काही न्यायनिवाडा खंडोजी पाटलांनी केला आणि त्याची भरपाई देण्यासाठी सुद्धा त्याला पंतुजींना भाग पडलं. पण त्यावेळी पंतुजींनं दुसरंच एक डोकं लावलं आणि जी काही शांता होती तिला सती जाण्यासाठी सरणावर चढवण्याची तयारी केली. आता हे सगळं चाललेलं असताना खंडोजी नेवसे पाटील त्या गावाचे न्यायनिवाडा करणारे आणि अगदी विश्वासू, म्हणजे लोकांचा सगळ्यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. परंतु पंतुजी किंवा जे काही पुरोहित होते ते मात्र यांना विरोध करत होते. पण त्या विरोधाला न जुमानता त्यावेळेस त्यांनी कायद्याचा बडगा दाखवून, आता कायद्याचं का, तर 1829 मध्ये बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी काय केलं होतं की सती प्रथेचा कायदा आणला होता, सती विरोधी कायदा आणला होता, सती प्रथेवर बंदी आणली होती. इंग्रज अधिकाऱ्यांनी तो कायदा कायदेशीररित्या मान्य केलेला होता आणि जर असं कोणी सती देत असेल विधवेला तर त्यांना कायदेशीररित्या शिक्षाही होत होती. म्हणून मग खंडोजी पाटलांनी मध्यस्थी केली आणि त्या ठिकाणी त्या शांताला सती जाण्यापासून वाचवलं. आता त्यावेळेस तिथले जे काही पुरोहित होते त्यांनी डायरेक्टली खंडोजी पाटलांना शापच दिला होता की तुला सुद्धा मुलगीच होईल. पण खंडोजी पाटलांसाठी तो शाप जो काही आहे तो खरं तर वरदान ठरलेला होता. आणि कारण खंडोजी पाटलांना स्वतःला मुलगी हवीच होती. इवन त्या मुलीचा जन्म झाला म्हणजे 3 जानेवारी 1831 सावित्रीबाई नावाच्या ज्या मुलीचा जन्म झाला
आणि त्या जन्मानंतर आता बघा आपण व्हॉट्सअपवर बघतो, फेसबुकवर बघतो, आपण जन्मोत्सव, एखादी व्यक्ती जर जन्मोत्सव मनवत असेल, फुलांची आरास लावत असेल तर आपण तो मेसेजेस फॉरवर्ड करतो, ते व्हिडिओ फॉरवर्ड करत असतो. पण त्या काळी म्हणजे या काळी आज 2021 आहे, यावेळेस आपण मेसेजेस फॉरवर्ड करतो. आपल्याला आश्चर्य वाटतं का, अरे वा, मुलीच्या जन्माचं स्वागत इतकं छान केलं जातंय. पण मग त्या काळी बघा 18व्या शतकामध्ये मुलीच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी करणारा पहिला बाप म्हणजे खंडोजी नेवसे पाटील. आता इथे सुद्धा मुलीच्या जन्माची त्यांनी तयारी केलेली, सगळं झालेलं, परंतु या ठिकाणी सुद्धा जे काही वेद अध्ययन आहे की वेदानुसार स्त्रीला असा अधिकार नाही, किंवा वेदानुसार वेद अध्ययन करण्याचा, जातकर्म करण्याचा, नामसंस्कार करण्याचा किंवा जन्मोत्सव मनवण्याचा अधिकार स्त्रीला नाही, असं ज्यावेळेस पंचमंडळी बसली, खटला भरला गेला त्यांच्यावर, हे सगळं होत असताना ज्यावेळेस खंडोजी नेवसे पाटलांना वेद अध्ययन, कारण त्यांचं स्वतःचंही वेदाचा अभ्यास नसल्याकारणाने त्यांनी माघार घेतली, कारण त्यांना त्या ठिकाणी पुरावे देण्यात आले वेदाचे की स्त्रीला अधिकार का नाही. नास्ती स्त्रीणाम क्रियेय, नास्ती स्त्रीणाम क्रियेय मंत्र यच्चयति, नास्ती स्त्रीणाम क्रियेय मंत्रेच्यति यो धर्मस्य स्थिती. ही धर्माची स्थिती आहे, स्त्रीला कसलाही अधिकार नाही. परंतु खंडोजी नेवसे पाटलांनी जरी माघार घेतली असली तरी सुद्धा छोट्या सावित्रीला घेऊन त्यांनी वृक्षारोपण केलं. आता वृक्षारोपण केल्यानंतर मला तर असं वाटतं की जणू काही सावित्रीबाईंना तो आशीर्वादच मागितला असेल खंडोजी पाटलांनी की भविष्यामध्ये ह्या झाडाला इतके गोड फळ, ज्या झाडाला गोड फळं लागतात त्यालाच लोक दगडं मारतात, आणि जरी लोकांची दगडं खावी लागली तरी सहनशीलता, धैर्य हे काही डगमगू देऊ नको, असा कदाचित आशीर्वादच खंडोजी नेवसे पाटलांनी आपल्या मुलीसाठी मागितला असेल. आणि सावित्रीबाईंनी म्हणूनच दगड, गोटे, शेण झेललं आणि त्याची फळं, त्या झाडाची फळं म्हणजे आज तुम्ही आम्ही जे काही शिक्षण घेतलं ते आहे. आता सावित्रीबाई ह्या मुळातच जिज्ञासू होत्या, त्यांना शिक्षणाची ओढही होती. 6-7 वर्षाच्या किंवा 5-6 वर्षाच्या झाल्यानंतर सावित्रीबाई त्या गावातील नायगावमधील जे काही ब्राह्मण टोळा होता किंवा मंदिरं होती तिथं सवर्णांच्या मुलांचं जे काही शिक्षण, वेदाध्ययन चालायचं, त्या ठिकाणी जाऊन त्या थांबायच्या. बोरकर गुरुजींनी एकदा त्यांना पकडलं गावातल्या आणि खंडोजी नेवसे पाटलांकडे त्यांची तक्रार केली, त्यांना पुढे आणलं. तर अक्षरशः त्या मुलीला म्हणजे सावित्रीबाईंना एक रात्रभर त्या घरामध्ये किंवा एका खोलीमध्ये कोंडून राहावं लागलं होतं. आता बघा, ही शिक्षा सावित्रीबाईंना त्यावेळेस भोगावी लागली होती, परंतु ही शिक्षा भोगल्यानंतर सुद्धा ठीक आहे, वेदाध्ययन आपण नाही करू शकत, पण मिशनऱ्यांची पुस्तकं तर आपण घेऊ शकतो. म्हणून सावित्रीबाईंनी हिरवळीच्या बाजारात काही मिशनऱ्यांचे, इंग्रज लोक आलेले होते आणि त्यांनी काही पुस्तकं वाटले होते. तर लोक पुस्तकं घ्यायचे नाही, मग त्याच्याबरोबर खाऊ पण वाटला जायचा. ते खाऊसह मिळालेले जे काही पुस्तक होतं ते सावित्रीबाईंनी घेतलं, खाऊ खाऊन टाकलं आणि पुस्तक मात्र त्यांनी जपून ठेवलं. बाकीच्या मुलांनी खाऊ खाऊन पुस्तक फेकून दिलं. ते पुस्तक त्या घरी येऊन ते दररोज पाहायच्या की ह्या पुस्तकात नेमकं असं काय आहे. पण घरच्यांनी एकदा ते पुस्तक पकडलं आणि ते किरड्यावर भिरकावून दिलं आणि सांगितलं की हे पुस्तक जर तुझ्याकडे कोणी पाहिलं तर तू बाटली म्हणून तुला कोणीही नवरा देणार नाही. आता अशा परिस्थितीमध्ये ह्या पुस्तकात नेमकं काय आहे की ज्याने बाट लागतो, किंवा अशा या पुस्तकात काय की ज्याने मला नवरा देणार नाही कोणी, धर्मभ्रष्ट होतो, असं काय, याची जिज्ञासा साहजिकच सावित्रीबाईंना होते. बघा, एक साधी सोपी सरळ इतिहासातही आपण बघतो, कारण आपण जर इतिहासात डोकावलो पूर्वी तर वेदाध्ययन करण्याचा अधिकार महिलांना होता. वेधशाळेमध्ये महिला शिक्षिका होत्या, वेदांचं अध्ययन किंवा वेदांचं अध्यापन त्या विद्यार्थ्यांना करायच्या, इथपर्यंत होतं. अगदी आपण वेदांच्या काळात जर बघितलं तर गार्गी, त्याच्यानंतर मैत्रेयी, ह्या सगळ्या स्त्रियांनी काही याज्ञवल्क्य किंवा अशा ऋषींसोबत त्यांनी वादविवाद सुद्धा, तत्वज्ञान, धर्म या विषयांवर वादविवाद घातलेले होते. याचा अर्थ पूर्वी शिक्षण होतं. मग मध्यंतरीच्या काळात लुप्त झालेली जी विद्या होती ती लुप्त का झाली, आज महिलांना शिक्षणाचा अधिकार का नाही, या प्रश्नांची उत्तरे ज्यावेळेस नसतात. कारण बघा, ज्ञानार्जन करणं हा प्रत्येक स्त्रीचा किंवा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मग याला कुठलंही म्हणजे एकदम कुठलंही चांगलं कारण न देता किंवा कुठलंही तत्वयुक्त कारण न देता काहीतरी त्याला जोडलं जायचं किंवा कुठलंही कारण न देता हा अधिकार जो काय आहे सगळ्यांकडनं हिरावून घेतला जातो, याला काहीही कारण दिलं जात नाही. मग कारण द्यायचं म्हणून वेदांचा आधार किंवा मग काहीतरी आख्यायिका जोडल्या जातात. कारण बघा, आणि या आख्यायिका इतक्या वारंवार या पिढीला ओरडून सांगितल्या जातात की त्या खऱ्या वाटायला लागतात. एक प्रॅक्टिकल नियमच आहे, म्हणजे सत्य खरं वेशीवर येईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. आणि म्हणूनच मग सत्य जे काही आहे ते आपल्याला कळेपर्यंत आपल्या मेंदूमध्ये ज्या काही आख्यायिका जुन्या असतात त्यांनी पूर्ण कोरल्या गेलेल्या असतात आणि त्या आपलं स्थान सोडायला तयार नसतात. आणि म्हणूनच सावित्रीबाईंनाही त्यावेळेस का शिकायचं नाही मी, का शिक्षण घ्यायचं नाही, त्याचे बरेच आख्यायिका त्यांना सांगितल्या गेल्या असतील, बरेच त्यांना कारणं दिल्या गेलेल्या असतील. मग ह्याचं उत्तर आपल्याला पुढे सापडतं.
ही जी काही त्यांची जिज्ञासा होती शिक्षणाबद्दलची ती पूर्ण झाली ज्योतिबांशी लग्न झाल्यानंतर. 13 वर्षाचे ज्योतिबा यांचा 9 वर्षाच्या सावित्रीबाईंशी लग्न झालं. आता ज्योतिबांशी लग्न झालं तेही विनाध्यास, हे मला महत्त्वाचं सांगायचं आहे की बघा, आता आपण जर हुंड्याविषयी बोललं आणि जुन्या लोकांना सांगितलं की बाबा हुंडा ही तर चांगली परंपरा नाही आहे वगैरे वगैरे, तर ते म्हणतील नाही, ही प्रथा आणि परंपरा आहे. जुने लोक घेत होते ते काय वेडे होते का? तर जुने लोक काय घ्यायचे, काय द्यायचे, तर ते ध्याज द्यायचे. ध्याज म्हणजे काय, तर मुलीच्या गुण आणि कर्मानुरूप मुलीला दिला जाणारा हुंडा एक प्रकारचा, त्याला ध्याज म्हटलं जातं. माझ्या मते अजूनही मारवाडी समाजामध्ये ही प्रथा प्रचलित आहे. तर मग हे ध्याज आधी दिला जायचं. आज जर ती प्रथा आपण अवलंबली तर ती गरीब मुलांना सुद्धा परवडणारी नाही. जसं आज गरीब मुलांचे लग्न हुंड्यापायी होत नाही, तसं गरीब मुलांचे सुद्धा होणार नाही. म्हणून आपल्याला ध्याज ही प्रथा सुद्धा परवडणारी नाही. कारण आज हुंडा हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे. एक बलाढ्य समाजाचा किंवा एक पुढे असणाऱ्या काही लोकांचा तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला असला तरी सुद्धा तो एक सामाजिक आजारच आहे. का सामाजिक आजार आहे? कारण एखादीच्या मुलाने जर हुंडा थोडासा जास्त घेतला तर ती म्हणते की हां, तिने इतका घेतला का, माझा मुलगा तर तिच्यापेक्षा 4 पावलं पुढंच आहे, मी तर तिच्यापेक्षा 4 पैसे जास्तच घेणार आहे हुंडा. मग किंवा मग एखादा मुलगा जर खूप हुशार असेल आणि त्याने जर हुंडा नाही घेतला कदाचित, तर काय होणार आहे की हुंडा मुलीच्याच कडचे म्हणतात बघा की त्याने हुंडा नाही घेतला, मग मुलात नक्की कुठेतरी खोट असेल, आपण चौकशी करायला पाहिजे, मुलात नेमकी काय खोट आहे. इतका आपला विचार आपण या थराला जातो. आणि एखाद्या मुलाने ठीक आहे सगळ्या गोष्टींचा विचार करून अगदी सत्सद विवेक बुद्धीनं हुंडा न घेता एखादी मुलगी घरात आणली आणि चुकून तिच्या दोन्ही तिन्ही जावा असतील आणि त्यांनी भरपूर हुंडा आणलेला असेल, तर त्या बिचारीच्या मसनात गौऱ्या जाईपर्यंत तिला ऐकायला मिळतं की ही फुकटच केली. नाही, आता पुढची फुकट नाही करायची, ही फुकटच केली. म्हणजे बघा, हा एक सामाजिक आजार आहे आणि याला मिटवायचं असेल तर समाजाने एक होणं गरजेचं असतं. आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की मी हुंडा घेणार नाही, अशा मुलींना शपथी दिल्या जातात. माझ्या माहितीनुसार काही मुली असं करताही की ठीक आहे, 1 वर्ष थांबतात, नाही मी हुंडा घेणाऱ्याशी लग्न करणार नाही, 2 वर्ष थांबतात, मी हुंडा घेणाऱ्याशी लग्न करणार, 3 वर्ष थांबतात, 4थ्या वर्षी त्या बिचारीला तिच्या आईवडिलांचं ऐकावाच लागतं आणि आधीपेक्षा कदाचित वय वाढल्यामुळे जास्त हुंडा तिला द्यावा लागतो. जेवढी ती उच्च शिक्षित तेवढा तिच्या जोडीचा आपल्याला मुलगा बघावा लागतो आणि तेवढा त्याला हुंडा जास्त द्यावा लागतो. खरं तर मराठा समाज म्हणजे ॲक्च्युली मागे 2-1 वर्षापूर्वी शीतल वायाळ नावाच्या मुलीनं वाघोलीमधील लातूर जिल्ह्यातील तिने आत्महत्या केली होती आणि तिने पत्र लिहिलं होतं. त्यात स्पेसिफिकली तिने मराठा समाजाचं वर्णन केलं होतं. आणि माझंही हे मत आहे की मराठा समाजा लग्नाचा जो काही अवाढव्य खर्च, लग्नामध्ये दाखवण्यात येणारी माणुसकी, या सगळ्यांमध्ये मराठा समाज एकतर मागासलेपणाचं जे काही कारण आहे ते हुंडा सुद्धा आहे. आता शीतल वायाळ हिनं हे पत्र लिहिलं होतं आणि तिने आत्महत्या केली होती. आज अनेक मुली, हुंडाबळी केसेस जरी कमी असल्या तरी अशा बऱ्याच मुली बापाकडे हुंडा द्यायला पैसे नाही, कर्ज म्हणजे काही ठीक आहे बाबा, बँकेचं कर्ज मिळत असेल, सावकारी कर्ज मिळत असेल तर कर्ज काढून बाप हुंडा देतोही. मग काय लग्नासाठी कर्ज करावे, बापाने जन्मभर व्याज भरावे, हे मुलींना मान्य नसतं. मग बऱ्याच वेळा जर ज्याच्याकडे नाहीच आहे कर्ज द्यायला पैसे, तर अक्षरशः मध्यस्थी सुद्धा येत नाही की तिचा बाप खूप गरीब आहे, त्याच्याकडे लग्न करून द्यायला पैसे नाही, म्हणून मध्यस्थी सुद्धा येत नाही. इतकी वाईट परिस्थिती आज समाजाची आहे. बरं, मग कायदा नाही का? कायदा आहे, कायदा नाही असं नाही. हुंडा निषेध कायदा आहे 1961चा. त्याच्या अंतर्गत जिल्हास्तरीय समित्या नेमल्या जातात. पण त्या समित्या खरंच कितपर्यंत काम करतात, त्या जनजागृतीचं काम करतायत का, किंवा त्यांनी केलेली जनजागृतीचा फायदा खरंच होतोय का, याचा विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याचदा बघा, महात्मा फुले सुद्धा म्हणायचे की कायदा सगळंच काही करू शकत नाही. काही करायचं असेल तर कायद्यापेक्षा महत्त्वाचं आहे ज्ञान आणि विचार. जर माणूस ज्ञानी असेल आणि विचार करण्याची त्याच्यात कुवत असेल तरच तो काहीतरी कायदा किंवा काही गोष्टी तो मानू शकतो. अदरवाईज तो जर अज्ञानी असेल तर काहीच मानू शकत नाही. आज आपण शिकलेले आहोत पण सुशिक्षित बेकार आहोत, सुशिक्षित अडाणी आहोत, हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि सगळ्यात अग्रेसर आहे हुंडा पद्धतीमध्ये मराठवाडा आणि विदर्भ. मी आवर्जून ह्याचा उल्लेख करते. आणि अजून मला एक अभिमानाने सांगायची गोष्ट आहे की या ठिकाणी बघा, मराठवाडा आणि विदर्भातल्या लोकांना राग येणं साहजिक आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. पण मला अजून एक अभिमानाने सांगायचं आहे की माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये हुंडा कदाचित नायनाट झालेला सुद्धा आहे. हुंडा पद्धती कदाचित संपलेली आहे. मी सुद्धा बिना हुंड्याचं लग्न केलेलं आहे. मी ही एकही रुपया, मराठवाड्यातला मुलगा केला पण एकही रुपया हुंडा न देता मी लग्न केलेलं आहे. एवढंच कशाला, तर मला माझ्या तालुक्याचा अजून अभिमान वाटतो, येवला तालुक्याचा, माझ्या गावाचा अभिमान वाटतो की त्या मधील लोक, जर एखादी मुलगी खूप हुशार असेल, चांगल्या घरची असेल आणि तिचे वडील कितीही कष्टकरी असतील, कितीही गरीब असेल, तिच्या बापाकडे काहीही द्यायला नसेल, तरीसुद्धा आमच्याकडची मुलं त्या मुलीला लग्नामध्ये किंवा लग्नाचा खर्च उचलून त्या मुलीच्या वडिलांना मदत करतात आणि फक्त एका नारळावर मुलगी घरामध्ये आणतात. त्यावेळेस ते विचार करत नाही की समाज काय म्हणेल. याचा खरंच मला अभिमान आहे. हे ज्यावेळेस होईल तर त्याच वेळेस ही जी काही
विकृती आहे, सामाजिक आजार आहे हा नष्ट होईल. आणि ह्या सामाजिक आजाराची जर चिकित्सा करायची असेल तर त्यावर उपाय तुकडोजी महाराजांनी सांगितला आहे. ते म्हणतात की मुलीच्या बापाकडून ज्याने पैसे घेतले, मुलीच्या बापाकडून ज्याने पैसे घेतले त्याला समाजाने पाहिले निश्चित दिले, नाहीतर हुंड्यापोटी जीवन होईल मसनवटी. म्हणून जर हुंडा पद्धती बंद करायची असेल तर पूर्ण समाजाने मुला आणि मुलींनी एकवटून हे करायला पाहिजे आणि पुढाकार मुलांनी घ्यायला पाहिजे. तरुणांना मी आवाहन करते की पुढाकार घ्यायला सुरुवात करा. कारण 5-10 लाख रुपये, 20-25 लाख रुपये खूप जास्त दिवस पुरत नाही, पण ती हुंडा घेतलेली मुलगी टिकेल की नाही माहीत नाही. पुढे आता गोविंदरावांनी ज्योतिबाचं लग्न केलं, ते विनाध्याज केलं. हा आपला महत्त्वाचा विषय होता. विनाध्याज केलं, कुठलाही हुंडा वगैरे त्यांनी काही दिला नाही, घेतला नाही. इव्हन त्यांनी मानापानाचा खर्च सुद्धा मुलीकडच्यांनी आपापला करायचा आणि अन्न खर्च स्वतः गोविंदरावाने उचललेला होता. अशा पद्धतीनं सावित्रीबाईंचं ज्योतिबांशी लग्न झालं. पूर्ण पुरोगामी विचारांचे ज्योतिबा. आता लग्न झाल्यानंतर ज्योतिबांचे काही शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं. 3री पर्यंत ज्योतिबा शिकले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्योतिबांचं शिक्षण पुन्हा चालू झालेलं होतं, मध्यंतरी थांबलेलं पुन्हा चालू झालेलं होतं. त्यांनी सावित्रीबाईंचं जे काही त्यांनी निरीक्षण केलं आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की सावित्रीबाईंना अभ्यासाची किंवा शिकण्याची जिज्ञासा आहे. त्यावेळेस त्यांनी सावित्रीबाईंना विचारलं की मग सावित्री तू म्हणजे शिकणार का किंवा मी तुला शिकवू का. त्यावेळेस मी आख्यायिकेचं वर्णन आधी केलेलं होतं की खोटी गोष्ट कशी पटवून दिल्या जाते. त्यावेळेस सावित्रीबाईंनी सांगितलं की मला तर शिकायला खूप आवडलं असतं, पण मला आजीने सांगितलेलं आहे की जर मी अक्षरं वाचली तर त्या अक्षरांच्या आळ्या होतात आणि त्या अक्षरांच्या आळ्या होऊन त्या जी अक्षरं मी वाचलेली आहेत त्या अक्षरांच्या आळ्या होतात आणि आळ्या नवऱ्याच्या ताटात पडतात. आता हे सांगितल्यानंतर ज्योतिबाई अवाक झाले की बापरे हे असं होतं का म्हणून. मग नंतर त्यांनी ह्या अक्षराच्या आळ्या होतात आणि जर तू लिहायला वाचायला शिकली किंवा शाळेत जर जायला लागली तर अक्षरशः नवरा मरतो. आता ज्योतिबांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग सावित्रीबाईंना ते म्हणाले की हो का, असं असतं का, मग आपण एक काम करूया, आधी काय करूया, मी तुला घरीच अक्षर शिकवतो. आता तू आज शिकलेले अक्षर जर रात्री माझ्या ताटात आळ्या होऊन पडले तर दुसऱ्या दिवशी आपण शिक्षण बंद करूया, नाहीतर आपण शिक्षण चालू ठेवूया आणि आपण पुढे भरपूर शिकूया. सावित्रीबाईंनीही मान्य केलं आणि मग सावित्रीबाईंचं शिक्षण चालू झालं. मग काय घरीच ज्योतिबा सावित्रीबाईंना शिकवायचे. इव्हन ज्योतिबांची जी काही आत्या होत्या सगुणाबाई, ज्यांनी ज्योतिबांना आईप्रमाणे सांभाळ केलेला होता, गोविंदरावांची बहीण, त्या ज्योतिबांच्याचकडे असायच्या. तर त्या सुद्धा इंग्रजी अधिकाऱ्यांची मुलं सांभाळायच्या, त्यामुळे त्यांनाही तोडकं मोडकं इंग्रजी यायचं. तेही सावित्रीबाईसोबत शिक्षणाला लागल्या. ज्योतिबांची पहिली शिष्या म्हणजे सावित्रीबाईंचं शिक्षण चालू झालं. पुढे सावित्रीबाईंची बुद्धिमत्ता, त्यांची आकलन क्षमता पाहून ज्योतिबांनी ठरवलं की त्यांना आता आपण शाळेत घालायचं. बघा, सावित्रीबाईंना शाळेत घालायचं हा विषय इतका गंभीर होता त्या काळी, कारण ज्योतिबा ज्यावेळेस मिशनऱ्यांच्या इंग्लिश शाळांमध्ये जात होते त्यावेळेस गोविंदरावांना सगळ्या त्या गावातील जे काही सनातनी होते त्यांनी येऊन सांगितलं होतं की तुझा मुलगा ईसाई बनणार आहे, तो जर ईसाई बनला तर तो इथून निघून जाईल, इंग्रजांसारखा होईल, त्यामुळे त्याचं शिक्षण आधी बंद कर. 3रीत ज्योतिबांना हाणून मारून घरी बसवलं होतं गोविंदरावांनी. मग पुढे सगुणाबाईंनी मध्यस्थी करून ज्योतिबांचं शिक्षण चालू केलं होतं. जर ज्योतिबांच्या बाबतीत हे होतं तर मग सावित्रीबाईंच्या बाबतीत काय असायला हवं होतं, म्हणजे त्यांना काय काय भोगावं लागले असेल त्या काळी. पण ज्योतिबांनी सावित्रीबाईंना, मिसेस मिचेल म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांची पत्नी होती, त्या नॉर्मल स्कूल चालवत होत्या, त्या नॉर्मल स्कूलमध्ये त्यांना दाखला दिला आणि मिसेस मिचेल यांनी सावित्रीबाई आणि सगुणाबाईंची परीक्षा घेतली आणि डायरेक्ट 3ऱ्या वर्गामध्ये सावित्रीबाईंना घातलं. आता 3ऱ्या वर्गात घातल्यानंतर पुढे सावित्रीबाईंचं शिक्षण लवकरच पूर्ण झालं. नंतर मिसेस फेरार यांच्याकडे त्यांनी काय केलं की पुढे अध्यापन, अहमदनगरला ज्योतिबा गेले आणि त्यांनी मिसेस फेरार यांच्याशी चर्चा करून सावित्रीबाईला डीएडला म्हणजे अध्यापनाच्या कोर्सला पाठवलं. पहिली प्रशिक्षित डीएड झालेली महिला, अध्यापक झालेली महिला म्हणजे सावित्रीबाई होईल. आता या सावित्रीबाईंचं शिक्षण पूर्ण झालं. आता बघा, सावित्रीबाईंचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं, पण ज्योतिबांना त्यावेळेस ज्यावेळेस ते अहमदनगरला गेले त्यावेळेस त्या महिलांकडे बघून, फेरारकडे बघून किंवा त्या महिलांकडे बघून, इंग्रज अधिकाऱ्यांच्या महिलांकडे बघून वाटलं की या महिला फाडफाड इंग्रजी बोलतात. या महिलांचं वागणं, राहणं, बोलणं, यांचा आत्मविश्वास हे सगळं पाहून ज्योतिबा अवाक झाले. आणि त्यामागे जर जायचं ठरलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे अज्ञान. आणि हे अज्ञान जर मिटलं तर आपल्या बायका सुद्धा प्रगत होतील. कारण मुलगी जन्माला आल्यानंतर पहिले जे काही गुरु असते ती आई असते. जर आई जर सुशिक्षित असेल तर मात्र पुढची पिढी सुद्धा शिक्षित होईल. मग ह्या बायकांना शिकवणं किती गरजेचं आहे हे कळलं. आणि अजून एक प्रकरण घडलं होतं, ते आपण धड्या कवितांमध्ये ऐकत आलेलो होतो. ज्योतिबा ज्यावेळेस एका वरातीत गेले होते ब्राह्मण मित्राच्या, त्यावेळेस त्यांना जे मनगटाला धरून बाहेर काढलं होतं आणि जे वरात भ्रष्ट झाली म्हणून जे आरोप लावले होते, तेव्हा
ज्योतिबा रात्रभर झोपले नसतील आणि मग रात्रभर न झोपल्यानंतर त्यांना जाणीव झालेली असेल की गुलाम एक आहे की इतिहास केव्हा घडतो, ज्यावेळेस गुलामाला गुलामीची जाणीव होते त्यावेळेस काहीतरी नवीन घडतं आणि ज्योतिबाला ती जाणीव झाली असेल. मग ज्योतिबाने विचार केला असेल की बाबा रे, जर माझी ही अवस्था आहे तर शूद्रांची काय अवस्था असेल. मग ज्योतिबांना लक्षात आलं की या सगळ्यांना जर आत्मसन्मानाने जगायचं असेल, या अज्ञान आणि अंधकार जर दूर करायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आपल्याला ह्या ज्या काही सनातनी आहे, ही जी काही धर्मातील विकृती आहे ह्याच्या विरुद्ध बंड पुकारावंच लागेल, हत्यार घ्यावंच लागेल. मग ते हत्यार कोणतं आहे? विळा, कुऱ्हाडी, तलवार, बंदुकी आहेत का? तर नाही. ते हत्यार कोणतं आहे? तर ते हत्यार आहे म्हणजे शब्द, ते हत्यार आहे ज्ञान, ते हत्यार आहे अभ्यास. आणि ते हत्यार उपसायचं म्हणून ज्योतिबांनी सुद्धा मुलींची शाळा काढायचं ठरलं. आता बघा, त्यावेळेस मुलींच्या शाळा ज्योतिबांनीच काढली असं नाही की ज्योतिबांच्या आधी सुद्धा मुलींच्या शाळा बऱ्याच जणांनी काढल्या. मिस कुक म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांची पत्नी होती, त्याही थोड्याशा सोशल म्हणजे सामाजिक कार्य करायच्या. तर त्यांनी बंगाल प्रांतामध्ये 1820ला शाळा काढली होती, त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. पण बंगालमधील रूढीप्रिय लोकांनी जाळपोळ करून आंदोलनं करून ती शाळा बंद केली होती. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी 1829मध्ये मुंबईमध्ये 6 शाळा काढल्या, 1830मध्ये पुण्यामध्ये शाळा काढल्या. एवढंच कशाला, मिसेस मोडक म्हणून ज्या काही बाई होत्या ज्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता त्यांनी महारवाड्यात शाळा काढली. पुढे या मिस कुक यांनी सुद्धा 1831मध्ये शनिवार वाड्यामध्ये एक गुप्त शाळा चालवली जिची माहिती कोणालाच नव्हती. एवढं सगळं करून, भरपूर पैसा असून, इंग्रजांचं सरकार असून, त्यांच्याकडे अधिकार असून, सगळं काही होतं, शिक्षण होतं, पैसा होता, सगळी मालमत्ता होती, सगळ्या सोयी सुविधा होत्या, तरी सुद्धा 1832मध्ये एक ना एक शाळा पछाडून बंद केली रूढीवादी लोकांनी. फक्त सनातन्यांनी नाही, रूढीवादी मग त्याच्यामध्ये अगदी सगळेच लोक आले, सगळ्याच 4ही वर्णाचे लोक त्यावेळेस आले, त्या सगळ्यांनी मिळून ह्या शाळा बंद केल्या. मग आता त्यावेळेस शाळा काढणं हे मोठं दैदिप्यमान गोष्ट होती. तरी सुद्धा न भूतो न भविष्यती अशी घटना पुण्यामध्ये घडली आणि 1 जानेवारी 1848मध्ये पुण्यात भिडेवाड्यात, बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली ती ज्योतिबाने. म्हणजे बघा, अज्ञानाच्या म्हणजे पारंपरिक वर्षानुवर्ष असलेला जो काही अज्ञानाच्या अंधकाराचा एक मोठा विळखा आहे, त्या विळख्याला कुठेतरी छेद ह्या शाळेनं दिला होता आणि त्या छेदातून महिला मुक्तीचा, महिला क्रांतीचा एक आशेचा किरण डोकावू लागला होता. ती शाळा काढली. त्या शाळेसाठी भिडे गुरुजी यांनी, तात्याराव भिडे यांनी आपली जागा दिली. त्यानंतर थत्ते गुरुजी हे त्या शाळेतील पहिले शिक्षक. आता एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की पुरोगामी संघटना म्हणजे ब्राह्मण विरोधी संघटना किंवा पुढारलेले लोक म्हणजे ब्राह्मण विरोधी संघटना, ही जी काही गैरसमज आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, किंवा मराठा सेवा संघ असेल किंवा जिजाऊ ब्रिगेड असेल किंवा इतर काही संघटना असेल, या सगळ्या ब्राह्मण विरोधी संघटना असा जर आपला विचार असेल तर या ठिकाणी तो विचार मी खोडू इच्छिते. कारण बघा, एखाद्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान असणं हे माणसासाठी कधीही हितकर असतं, तो यश प्राप्त सुद्धा करू शकतो. एखाद्या गोष्टीचं ज्ञान अजिबात नसणं तेही सुद्धा हितकर असतं, पण एखाद्या गोष्टीचं अर्धवट ज्ञान असणं ते मात्र स्वतःला किंवा समाजासाठी विघातक असं असतं. साधं उदाहरण मी तुम्हाला देते. महात्मा फुले म्हणजे ब्राह्मण विरोधी होते, अशी जी काही अवई किंवा अशी जी काही गैरसमज जर डोक्यात असेल तो आधी खोडून टाका. कारण जर महात्मा फुले ब्राह्मण विरोधी असते तर तात्याराव भिडे हे स्वतः ब्राह्मण होते, त्यांनी आपला वाडा दिला नसता. थत्ते गुरुजी स्वतः ब्राह्मण होते, ते ह्या मुलींना शिकवायला आले नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महात्मा फुलेजींच्या शाळेमध्ये, सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये पहिल्या ज्या 6 विद्यार्थिनी होत्या त्यातल्या 4 विद्यार्थिनी ब्राह्मण, 1 मराठा आणि 1 धनगर, 4 ब्राह्मण मुली ज्योतिबांच्या, सावित्रीबाईंच्या शाळेत शिकल्या. जर ब्राह्मण विरोधी लढा असला तर ब्राह्मणाच्या पोरींना त्यांनी कशाला शिकवलं असतं? सावित्रीबाई म्हटल्या असं, तुम्ही ब्राह्मण, तुम्ही चालल्या जा शाळेतून, आम्ही तुमच्या विरोधात आहोत. म्हणजे हा गैरसमज मला इथे दूर करायचा आहे की ज्योतिबांचा लढा जो काही होता तो धर्मातील किंवा ग्रंथातील ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहे. कारण ज्योतिबांचं किंवा सावित्रीबाईंचं एकच म्हणणं होतं, त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे सूर्य जो काही आहे तो एक आहे, सूर्य एक आहे, चंद्र एक आहे, तर मग आपण अनेक का आहोत. त्यांनी एक छानशी कविताही त्या ठिकाणी लिहिलेली होती. म्हणजे बघा, त्यांचं म्हणणं होतं की समानतेचा लढा होता, त्यांचा कुठलाही धर्माविरोधी लढा नव्हता. म्हणून या ठिकाणी मला हे सांगावंसं वाटतं की हा जर गैरसमज असेल कुठल्याही संघटनेविरोधात तर तो आधी डोक्यातनं काढा. कारण ज्ञान
हे पूर्ण असायला पाहिजे, अर्धवट ज्ञान नको. आता सावित्रीबाईंनी शाळा काढली. पुढे सावित्रीबाई त्या शाळेत शिकवायला जायला लागल्या. थत्ते गुरुजींनाही या लोकांनी सांगितलं की बाबा तू स्वतः ब्राह्मण आहे, जर असं काही केलं तर तुला आम्ही वाळीत टाकू, पुढे तुला वाळीत तर टाकूच टाकू आम्ही, पण मुली देणार नाही किंवा तुझ्या मुली आम्ही करणार नाही. थत्ते गुरुजी घाबरले आणि घरी बसले. पण सावित्रीबाईने स्वतः शाळेत जायला सुरुवात केली, कारण ज्योतिबांना एक विश्वासू शिक्षक हवा होता जो कुठल्याही परिस्थितीत अढळ राहील. मग सावित्रीबाई शाळेत जायला लागल्या. आपण ऐकलेलं आहोत सावित्रीबाई ज्यावेळेस शाळेत जायच्या त्यावेळेस त्यांना त्रास द्यायचा म्हणून कोणीतरी शिव्याच द्यायचं, आमची धर्मबुडवी आहे ही, आमच्या मुलींना बिघडवते आहेत वगैरे वगैरे. मग अशा वेळेस कोणीतरी मुलं यायचे, शेण फेकून जायचे, कोणीतरी सनातनी यायचे, त्यांना शिव्या घालायचे, कोणीतरी माती फेकायचे, कोणी चिखल फेकायचे, कोणी घरातलं खरकटं पाणी अंगावर फेकायचे. मग अशा वेळी ती बाई रडली असेल, डगमगली असेल, पण पुन्हा खंबीरपणे उभी राहिली असेल आणि तिने एक उपाययोजना केली. सावित्रीबाईंनी त्यांनी उपाययोजना केली की त्यांनी शाळेत जाताना एक साडी एक्स्ट्रा न्यायची आणि एक साडी पिशवीत आणि एक अंगावरची साडी शाळेत गेलं की बदलायची, जी खराब झालेली असेल, खरकटं पाणी, शेण वगैरे, शिंतोडे उडलेली खराब झालेली साडी शाळेत बदलायची, साडी बदलून पुन्हा चांगली साडी नेसायची, विद्यार्थिनींना शिकवायचं आणि मग विद्यार्थिनींना शिकवून झालं की शाळा सुटली की पुन्हा येताना मात्र पुन्हा ती खराब साडी घालून यायची. जेणेकरून काय व्हायचं की सावित्रीबाई विद्यार्थिनींना शिकवताना त्या व्यवस्थित राहायच्या आणि त्यांना कितीही तुम्ही शेण फेका, काही करा, मी मात्र माझी प्रयोजन किंवा माझी ध्येय निश्चिती केली आहे आणि त्या ध्येय निश्चितीसाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, मी डगमगणार नाही, हा संदेश सावित्रीबाईने जणू दिला. साम दाम दंडभेद सगळं करून झालं पण सावित्रीबाई माघार घ्यायला तयार नाही. मग ह्या सनातन्यांनी गोविंदरावांना मध्यस्थी केलं आणि ज्योतिबांना गोविंदरावांनी परखडपणे सुनावलं, कारण त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या असतील, तुमचं कुटुंब बुडवण्याच्या धमक्या दिल्या असतील, धर्माकर्माची वचनं दिली असतील आणि सांगितलं असेल काय काय. तर गोविंदरावांनी सांगितलं एक तर शाळा सोड नाही तर घर सोड. ज्योतिबांनी घर सोडणं हा पर्याय स्वीकारला आणि ज्योतिबांनी सावित्रींना घेऊन घर सोडलं. आता घर सोडल्यानंतर जायचं कुठे, तर त्यावेळेस शनिवार वाड्यामध्ये त्यावेळेस एक मुस्लिम मित्र जो काही होता ज्योतिबांचा, त्याने आपली जागा जी काही आहे ते आपलं घर त्यांनी दिलं आणि त्या घरामध्ये ज्योतिबांनी पुन्हा मुलींची शाळा चालू केली आणि ज्योतिबांनी जे काही बिराडं होतं ते त्या ठिकाणी मांडलं आणि आपलंच चालू केलं, जे काही आहे शाळेत शिकवण्याचं काम जे काही आहे ते ज्योतिबांनी चालू केलं. आता बघा, स्वतःच्या घरावर, आपल्या शिक्षणासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवणारी ही पिढी होती, हे लोक होते, हे आपण आज विसरता कामा नये. आणि त्यांना मदत करणारा मुस्लिम मित्र होता, हेही आपण विसरता कामा नये. त्यांचं कार्य जे काही आहे त्यांनी चालू ठेवलं. आता साम दाम दंडभेद सगळं करून सावित्रीबाई मागे हटत नाही, तर त्यावेळी सनातन्यांनी एका धटिंगणाला त्यांनी सुपारीच दिली आणि सुपारी देऊन सांगितलं की तुम्ही काय करा की सावित्रीबाई कसंही ऐकत नाही तर हिच्या आबरूचे ढिंडोडे काढा. कारण कसं आहे की कितीही धैर्यवान महिला असेल, कितीही चारित्र्यवान महिला असेल, कितीही श्रेष्ठ महिला असेल, पण जर तिच्या चारित्र्यावर घाला घातला तर ती मात्र नमते, ती मात्र वागते आणि ती मोडून पडते. आजही तेच केलं जातं. एखादी राजकीय याच्यात असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात पुढे जाणारी महिला जर असेल तर सगळ्यात आधी तिच्या चारित्र्यावर घाला घातला जातो. सावित्रीबाईंच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. आता सावित्रीबाईंनी काय केलं, सावित्रीबाई शाळेत निघाल्या, तो धटिंगण ज्याला सुपारी दिली होती तो सावित्रीबाईच्या मागावर चालायला लागला. सावित्रीबाई पुढे तो मागे, सावित्रीबाई पुढे तो मागे, असं बराच वेळ चाललं. आता तो काही चुपचाप चालत नव्हता, तो शिवाई देत होता, कैदासीन, चांडाळीन, तू मागे फिर, आमचा धर्म बुडवते, आमच्या पोरींना तू बिघडवते, काय मिळणार आहे तुला हे सगळं करून, तुझा नवरा आहे, तुझा परिवार आहे, तू जा घरी चुपचाप राहा, कशाला उठाठेवी करते, कशाला तू सगळ्यांना सुधरवायच्या नादी लागते. बरंच काही तो बोलत होता. बराच वेळ हा पाठलाग चालू होता. सावित्रीबाईने मागे पाहिलं. सावित्रीबाईंना नाही कळलं की आपल्या पाठलागावर कोणीतरी माणूस आहे, आपला पाठलाग कोणीतरी करतंय. सावित्रीबाईने आजूबाजूला नजर टाकली तर त्यांना बघ्यांची गर्दीही दिसली 5-50. पण ते बघे त्यांना हे कळून चुकलं होतं की ते बघे कोण होते, तर तेच सनातनी होते ज्यांनी याला सुपारी दिलेली होती. आता ह्या धटिंगाणाला सुपारी देणारे सनातनी आपल्याला निश्चितच वाचवणार नाही आणि जर वेळ प्रसंग आला तर आपल्याला स्वतःला वाचवावं लागणार, स्वतःच्या अब्रूचं राखण करावं लागणार. हे सावित्रीबाईंना कळून चुकलेलं होतं. मनाची तयारी त्या कदाचित करत असतील, बेदरल्या असतील, घाबरल्या असतील, त्या घाबरल्या नसतील असं नाही, पण त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केली असेल. एक वेळ अशी आली की तो धटिंगण सावित्रीबाईंच्या अगदीच जवळ आला आणि सावित्रीबाईंच्या खांद्यावर त्याचा हात पडणार, तोच सावित्रीबाईनं वीज चमकावी तशी माघारी फिरल्या आणि सावित्रीबाईनं एक कानशिला त्याच्या जोरात लगावली. सावित्रीबाईनं त्यावेळी लगावलेली त्या सनातन्याच्या कानफटात जी वाजवली
तिचा आवाज, तिची किंचाळी ही अशी असेल की तिथे जे बघे जमले होते सनातनी म्हणून घेणारे कर्मठ, त्या कर्मठांच्या कानाचे पडदे फाटले असतील. सावित्रीबाईनं त्यावेळी मारलेली जी चापट होती ती तुमच्या माझ्या कानावर क्रांतीची हाक सावित्रीबाईनं त्यावेळी मारलेली होती. आणि त्याची आज पुन्हा एकदा गरज आहे. का गरज आहे? कारण आजची परिस्थिती फारशी बदललेली नाही. मला पुन्हा एकदा नामदेव ढसाळांची आठवण येते आणि त्यांची एक कविता आठवते. ते म्हणतात, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आजही तुमची आई बहीण विटाळली जाते हटाहटातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आजही तुमची आई बहीण विटाळली जाते हटाहटातून. मवालांसारखे उन्मत्त नीरव पेटवताहेत माणसं चौका चौकातून. मागे प्रियंका रेड्डीचं प्रकरण झालं, आपण नाईट मार्च केले. निर्भया झाली त्यावेळेस कॅन्डल मार्च केले. आपण कॅन्डल मार्च करतो. कोपर्डीचं प्रकरण झालं त्यावेळेस मूक मोर्चे केले. आपण प्रकरण घडून गेल्यावर खूप काही करतो, पण घडूच नाही याच्यासाठी आपण स्वतः काही करतो का? सरकारवर अवलंबून राहतो, कोणावर तरी प्रशासनावर आपण अवलंबून राहतो. पण अवलंबून राहणाऱ्यांना गाडगे बाबा काय सांगतात? मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, मंदिरासमोर लुटली इज्जत हा पाहत बसला पोरीला. मंदिरासमोर लुटली इज्जत हा पाहत बसला पोरीला. राखण करतो म्हणाला स्वतःच गेला चोरीला. परमेश्वरही तुमच्या इज्जतीचं राखण करणार नाही. जर तुम्हाला तुमच्या अब्रूचं राखण करायचं असेल तर सावित्रीबाईप्रमाणे तुम्हाला धीट व्हावं लागेल. आपल्या पायातली चप्पल आणि पायातली वाहन आणि डोळ्यातली नजर आपल्याला स्पष्ट ठेवावी लागेल, तर आपण जिंकू. आता जर आपल्या डोळ्यातली नजर आणि पायातली वाहन जर सरळ असेल तर कुणाची वाकडी नजर आपल्यावर पडणार नाही. आणि जर पडलीच तर प्रसंगी असेल त्या हत्यारानं कापून घरी आपण संपून घरी येऊ नका. हा संदेश मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. कारण स्वतःच रक्षण आपल्याला स्वतःला करता यायला हवं. सावित्रीबाईंच्या प्रकरणावरून त्यांनी दाखवून दिलं की जमीन जर भुसभुशीत लागली तर आपण कोरत जातो. पण प्रसंगी जर दगड लागला तर आपण खोदणं सोडतो. हे आपण प्रात्यक्षिक आपण शेतामध्ये बघतो. मग प्रसंगी मऊ मेनासारखं व्हायचं, पण प्रसंगी कठीण सुद्धा व्हायचं. तुकाराम महाराज म्हणतात तसं, मऊ मेनाहुनी आम्ही विठ्ठल दास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या काठी आणू माता. तसं करायचं. कारण आपण जर वेळ प्रसंगी शिर खाली गेलं तर समोरची व्यक्ती शिरजोर होते. म्हणून प्रत्येक वेळी शिर खाली घालायचं नाही. हा संदेश आपल्याला सावित्रीबाईंनी दिला. आणि यापुढे सावित्रीबाईंनी मग बरेच मोठे मोठे कामं केले, पण त्यांना विरोध परत कधीच झाला नाही. त्यानंतर सावित्रीबाईंनी महिला मंडळाची स्थापना केली. महिला मंडळाची स्थापना बघा, आजकाल बरीच मंडळं आहेत, बरीच सेवा मंडळ आहेत. महिलांच्या धर्तीवर आज देशामध्ये अनेक महिला मंडळ आहेत, अनेक गट आहेत, अनेक संस्था आहेत. पण दुर्दैवानं मला म्हणावंसं वाटतं की ह्या संस्था पदासाठी चालू होतात. कुठलं तरी पद उपभोगण्यासाठी एखादी संघटना उभी राहते आणि पद संपले की ती संघटना संपते. पदासाठी चालू होणारी, पदासाठी संपणाऱ्या अनेक संस्था आहे, अनेक संघटना आहे. पण सावित्रीबाईंनी चालू केलेलं जे महिला सेवा मंडळ आहे ते कागदोपत्री पहिलं असं महिला सेवा मंडळ आहे की ते त्यांनी चालू केलं. तर त्याचं पद, अध्यक्षपद त्यांनी त्यावेळेचे पुण्याचे जे कलेक्टर होते मिस्टर जॉन्स, त्यांच्या पत्नी मिसेस जॉन्स यांना दिला आणि स्वतः सेक्रेटरी राहिल्या. मग महिला सेवा मंडळ चालू केलं आणि आपलं काम संपलं असं त्यांनी केलं का? तर नाही. त्यांनी पुढे त्या महिला सेवा मंडळाचे बरेच कार्यक्रम केले. जानेवारी महिना आहे, महिलांसाठी अगदी खुशीची गोष्ट आहे की आपल्या कपाटात असणारा वर्षभराच्या साड्या आता काढायची वेळ आलेली आहे. कारण आता संक्रांत आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, नवनवीन साड्या बाहेर येणार. आपण नटून थटून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आता जाणार आहोत. मी पण जाणार असते. आता आपण काय करतो की एक हळदी कुंकू करायचं म्हणजे 4-5 ठिकाणी जायचं, मग हळदी कुंकू लावायचं, काहीतरी छान नाश्ता करायचा, छोटंसं गिफ्ट घ्यायचं आणि निघायचं. हळदी कुंकू म्हटलं की नाश्ता पाहिजेच. नाश्ता नसेल तर त्याला काही चव येत नाही. आणि हळदी कुंकू म्हटलं की छोटंसं काहीतरी टाचपिनं असतील, वाट्या असतील, फुलपात्र असतील, आता पर्स असतात, बरेच काही छान छान गोष्टी, असं आपलं हळदी कुंकू. पण सावित्रीबाईंनी हळदी कुंकू कसं केलं बघा. जवळजवळ 13 जानेवारी 1852ला सावित्रीबाईनं पहिलं हळदी कुंकू पुण्यामध्ये केलं. आणि असं हळदी कुंकू केलं की त्याला त्यांनी पत्रकं छापले होते. पत्रकं छापून त्यांनी पत्रकं वाटले होते, पॉम्पलेट्स वाटले होते. त्यावेळेस काय वाटले होते की सर्व आया बहिणींनी आपल्या लेकी सुनांना घेऊन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येणं, तिळगुळाच्या कार्यक्रमाला येणं. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं, सर्व जाती धर्मातील महिलांना एकाच जाजमावर बसावं लागेल. जातीनुरूप कोणाचीही व्यवस्था केलेली नाही. जातीनिहाय हळदी कुंकू केलं जाणार नाही. पटत असेल तर यावे. सेक्रेटरी खाली सावित्रीबाईंची सही. बघा, समानता प्रस्थापित, 21 ते 22 वर्षाची ती तरुणी, ती महिला समानता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करते. पुढे अक्षरशः ते रेकॉर्ड ब्रेक झालं होतं. त्यावेळेस खर्चाचं सुद्धा वर्णन आहे. म्हणजे बघा, सावित्रीबाईंना 1000 महिलांची उपस्थिती असलेला तो मोठा हळदी कुंकू समारंभ सावित्रीबाईने केला होता. समानता प्रस्थापित करण्याचं काम सावित्रीबाईने केलं होतं. पुढे प्रत्येक हळदी कुंकू सावित्रीबाई करायच्या. हजारो महिला त्याला उपस्थिती दाखवायच्या. विधवा पुनर्विवाह असेल, अस्पृश्यता निवारण असेल, महिला मोर्चे असतील किंवा महिलांच्या जे काही मुक्ती असेल, या महिलांच्या विचारांमध्ये पुरोगामित्व आणण्यासाठीचे जे प्रयत्न असेल, अशा अनेक विषयांवर सावित्रीबाई जे काही आहे ते बोलायच्या. आता बघा, आज या ठिकाणी मला अजून अभिमानाने सांगावं असं वाटतं की
आमची सुद्धा जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राची जी संघटना आहे ती सावित्रीबाईंच्या विचारांवर हुबेहूब चालणारी संघटना आहे. आणि ह्या संघटनेमध्ये मी अभिमानाने सांगते की आजपर्यंत हजारो पुस्तकांचं वाटप जिजाऊ ब्रिगेड ने केलेलं आहे. मी माझं स्वतःच मागच्याच वर्षी 1-2 वर्षापासून मी स्वतः बऱ्याच संघटनांच्या बऱ्याच जे काही जिजाऊ ब्रिगेड आहेत त्या सगळ्या जिजाऊ ब्रिगेडनी मला व्याख्यानांसाठी इन्व्हाइट केलं होतं. महिलांचे आजार असतील किंवा महिला समस्यांवर निराकरण करायचं असे वेगवेगळे विषय घेऊन त्यांनी मला बोलवलं होतं. जिजाऊ सावित्रींचे विषय घेऊन त्यांनी मला बोलवलं होतं. जवळजवळ मी त्या 15 जो काही असतो संक्रांतीचा त्या 15 15ही दिवस मी एका दिवशी 2-2 व्याख्यानं घेतली असतील. एवढं सुंदर कार्यक्रम या महिलांनी लावलेला होता. मला जिजाऊ ब्रिगेडचे यासाठी अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करावं असं वाटतं की अभिनंदन जिजाऊ ब्रिगेड की आपण सुद्धा या विचारांवर चाललेलो आहोत. आणि आपण बऱ्याच जिजाऊ चरित्र असेल, सावित्री चरित्र असेल, अहिल्याबाई चरित्र असेल, बसव वचन असतील, अशी बरीच अशी पुस्तकांचा प्रचार प्रसार करतोय. पण दुर्दैवानं मला असं वाटतं की सर्वसामान्य महिलांना अजूनही ही गोष्ट समजत नाही. कारण माझी एक मैत्रीण होती मागच्या वेळेस तिने हळदी कुंकू ठेवलं होतं. माझ्या जवळच राहते ती, मी नाव नाही घेत. त्या मैत्रिणीने हळदी कुंकू ठेवलं होतं. आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि तिचा विचार होता की मी पुस्तकच वाटणार. तर त्यावेळेस आम्ही हळदी कुंकवाला गेलो, आम्ही पुस्तकं घेतलेही. त्यांनी छान खूप सुंदर प्रयोजन केलेलं होतं त्यांनी. तर त्यावेळेस एक अशीच मैत्रीण होती तिथे. तर ती काय म्हटली की नाही म्हणे, हिंदीमध्ये बोलली ती आमच्याशी की ये क्या कुछ हल्दी कुमकुम का गिफ्ट है क्या म्हणे. तर कारण हे ऐसा कुछ कोई देता है क्या हल्दी कुमकुम के लिए, हल्दी कुमकुम को कैसा एक अच्छा तो नाश्ता चाहिए, कुछ तो ऐसा गिफ्ट की महिलाएं खुश हो जाए. मी तिला म्हटलं मी स्वतः एक डॉक्टर आहे, जर तू मला किती रुपयाचं गिफ्ट देशील की जेणेकरून मी खुश होईल. जास्तीत जास्त आपलं बजेट 50 रुपयापर्यंत जातं कारण आपण 1500 महिला बोललेल्या असतात आणि आपण खर्च किती करू शकतो. जास्तीत जास्त खूपच चांगलं हळदी कुंकू म्हणजे 50 रुपयाचं गिफ्ट, त्यापेक्षा वरचं गिफ्ट तर कोणीच देत नाही. मग असा जो काही विचार आहे, मी त्यांना म्हटलं की बाबा रे, तुम्ही मला किती चांगलं गिफ्ट देऊ शकता, मग त्यापेक्षा तुम्ही जर हे पुस्तक कमीत कमी घरात नेलं तर कमीत कमी तुम्हाला वाचायचं नसेल तर नका वाचू, पण तुमची मुलं जे शाळेत जातात कमीत कमी त्यांच्या वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, त्यासाठी तरी काम येईल म्हणून तरी कमीत कमी घरात ते पुस्तकं ठेवा. असो, म्हणजे आपले विचार ज्यावेळेस पुरोगामी खरंच होतील प्रत्येक स्त्रीचे, ज्यावेळेस आपल्याला सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा ज्योतिबांची सावित्री जवळची वाटायला लागेल, त्यावेळेस खरी महिला मुक्ती घडली असं मला वाटेल. एवढंच नाही तर फक्त सावित्रीबाई हळदी कुंकुमवर थांबल्या नाही. कारण बघा, उपाशीपोटी केलेला उपदेश जो असतो ना तो निरर्थक असतो. आज तुम्ही जर उपाशी बसलेले असाल ना, ऐकत असाल तर तुम्हाला वाटत असेल की बाई कधी एकदाच आपलं बंद करते, परंतु उपाशीपोटी केलेला उपदेश निरर्थक असतो. तसंच सावित्रीबाईंचंही मत होतं आणि सावित्रीबाईंनी सुद्धा हेच केलेलं होतं. सावित्रीबाईंनी महिलांना फक्त महिला मंडळ स्थापन केलं, मग 4 मीटिंगाला या, तुम्ही 4 ठिकाणी फोटो काढायला इथपर्यंत मर्यादित ठेवलं नव्हतं. तर त्यांनी काय केलं होतं की खादी उद्योग चालू केले होते. आपल्याला माहिती आहे गांधीजींनी 1918 मध्ये खादीचा पहिला प्रचार प्रसार केला होता. त्याच्या 75 वर्ष आधी खादीचा वापर, प्रचार आणि प्रसार सावित्रीबाईंनी स्वतः केलेला होता. सावित्रीबाईंनी केलेला होता. म्हणजे गांधीजीच्या 75 वर्ष आधी खादी उद्योग त्यांनी चालू केला होता. खादीचा लघु उद्योग, गृह उद्योग प्रत्येक घरोघरी सावित्रीबाई राबवून घेत होत्या. आपल्या महिला मंडळाकडनं त्या करून घेत होत्या. खादीपासून रजाया बनवणं, सूतकताई करणं इथपासून त्या सगळंच कामं करत होत्या आणि त्याच्यातून महिलांचे आर्थिक उत्पन्न जे काही आहे ते वाढत होतं आणि म्हणून महिला भरपूर प्रमाणात संघटित होत होत्या. याच्यानंतर सावित्रीबाईंचं म्हणजे बघा, हे सगळं ज्यावेळेस सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाची दखल इंग्रज अधिकाऱ्यांनी घेतली, हे त्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी विश्रामबाग वाडेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी यांना सन्मानानं बोलवलेलं होतं आणि त्यावेळेस मेजर कॅन्डी यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबांचा सत्कार केला होता. 18व्या शतकामध्ये 200 रुपयाची शाल जोडी, आज 200 रुपयाची शाल घ्यायची म्हटलं एखाद्या सत्काराला तरी आपण मागे पुढे पाहतो. 18व्या शतकात 200 रुपयाची शाल जोडी देऊन तो महान असा मोठा सत्कार त्यावेळेस केला गेलेला होता आणि त्या सत्कारामध्ये हजारो लोकांनी त्या सत्कार बघण्यासाठी उपस्थिती लावली होती. त्यावेळेस सावित्रीबाईंनी भाषण केलं होतं त्या इंग्रज अधिकाऱ्यांसमोर. त्यांचा एक काव्यसंग्रह होता काव्य फुले, 1854 मध्ये त्यांनी तो प्रकाशित केला होता आणि त्या काव्य फुलेमधून त्यांनी अस्पृश्यांची दुःख असतील किंवा इथले जे काही सामाजिक ज्या काही रूढी परंपरा होत्या त्यावर घाला त्यांनी घातलेला होता. इव्हन इंग्रजी शिक्षणाचा त्यांनी उद्धार त्या ठिकाणी केलेला होता. तर त्यावेळेस सावित्रीबाई त्या इंग्रज अधिकाऱ्यांसमोर मेजर कॅन्डी समोर एक ओवी म्हणतात आणि व्याख्यानाला सुरुवात करतात. त्या म्हणतात, इंग्रजी माऊली शूद्रांना उद्धारे मनोभावे, इंग्रजी माऊली शूद्रांना उद्धारे मनोभावे, इंग्रजी माऊली देते मनुष्यत्व नेई पशुत्व शूद्रांचे. म्हणजे बघा, इंग्रजी माऊली
इंग्रजी वैखरी शूद्रांना उद्धारी मनोभावे, इंग्रजी माऊली इंग्रजी वैखरी शूद्रांना उद्धारी मनोभावे, इंग्रजी माऊली देई मनुष्यत्व नेई पशुत्व शूद्रांचे. म्हणजे शूद्रांचं पशुत्व जर नष्ट करायचं असेल तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही. आज मराठी शाळेमध्ये मुलांना घाला, प्राथमिक शाळेतच मुलांना शिकवायचा बोलबाला सगळीकडे चालू आहे. परंतु मला एक मनापासून तळमळीनं सांगावंसं वाटतं की आज आम्ही मराठी शाळेत मुलांना घालू, काहीच प्रश्न नाही. पण जर तुम्ही 12वीला गेलात, 12वी नंतर काय, पुढे काय, CET द्यायची म्हटलं, जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर NCERT नॅशनल बोर्डाचा सिलेबस आहे. तुम्हाला MPSC UPSC द्यायची असेल तर NCERTचा सिलेबस आहे, नॅशनल बोर्डाचा सिलेबस आहे. तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर NCERTचा सिलेबस आहे. मग मराठी शाळेतील मुलांनी शिकून करायचं काय? 12वी पर्यंत होतं, 12वी झाली की मग कुठल्या तरी साहेबाच्या गाडीवर ड्रायव्हर होतो, किंवा D.Ed झालं तर मग कुठल्या तरी हॉटेलमध्ये वेटर होतो, किंवा अगदी B.Ed झालं तर मग कुठल्या तरी संस्थेमध्ये लाखो रुपये भरून नोकरी मिळते. तीही 1-2 वर्ष जर झाला परमनंट तर ठीक आहे, नाही तर पुन्हा काढून दिलं जातं. 10-20 लाख रुपये भरून घरी बसावं लागतं. मग इथल्या मराठी मुलांनी करायचं काय? मग अशा वेळी मला सांगा, सावित्रीबाईंनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी आपला संसार उघड्यावर मांडला होता. अशा सावित्रीबाईंचं नंतर पंजाबराव देशमुख असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी जो शिक्षणासाठी लढा लढला तो खरंच संपलाय का आज? आज बघा, आज मला दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं की एक ओळी होत्या माझ्या, कुणाचा हा देश कुणाचे येथे शिक्षण, कुणाचा हा देश कुणाचे येथे शिक्षण, गरिबा पोटी जन्मने येथे खरे अवलक्षण. कुणाचा हा देश कुणाचे येथे शिक्षण, गरिबा पोटी जन्मने येथे खरे अवलक्षण. गरिबाच्या पोटी जन्मणं म्हणजे शिक्षणापासून वंचित होणं, डिग्रीपासून वंचित होणं, हा सरळ सरळ अर्थ आहे. यांनी सांगितलं होतं, महात्मा फुलेनं, सावित्रीबाईंनी सांगितलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ एका अविद्येनं केलं. पण आज मला रिव्हर्स म्हणावंसं वाटतं की वित्ताविना डिग्री गेली आणि डिग्रीविना शूद्र खचले. कारण पैसे असेल तरच डिग्री आहे. आज आपल्याला लढावं लागेल. पुन्हा फी वाढीसाठी पुन्हा आपल्या सगळ्यांना एकदा संघटित व्हावं लागेल. फी वाढी विरोधात आपल्याला पुढे मोर्चे काढावे लागतील, किंवा आपल्याला संघटित होऊन या प्रश्नांना तोंड द्यावं लागणार आहे. आरक्षणासाठी आपला सगळ्यांचा लढा चालू आहे, तो चालू आहे. पण मला वाटतं आरक्षण मिळेपर्यंत इकडे सगळं खाजगीकरण होऊन गेलेलं नसेल तर नशीब. असो, म्हणजे आपल्याला कुठेतरी पुन्हा हा जो काही लढा आहे सावित्रीबाईंचा, हा संपलेला नाही, तो आपल्याला चालू ठेवावाच लागणार आहे. पुढे सावित्रीबाईंनी काव्य फुले संग्रह प्रकाशित केला. महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट, सावित्रीबाईंनी जो काव्य फुले संग्रह प्रकाशित केला होता, त्या काव्य फुलाचं जे मुखपृष्ठ जर आपण पाहिलं तर त्या मुखपृष्ठावर त्यांनी अर्धनारी नटेश्वराची मूर्ती किंवा अर्धनारी नटेश्वराचा फोटो ठेवलाय, ज्याच्यामध्ये पार्वतींना उजवं स्थान दिलेलं आहे, मानाचं स्थान दिलं आहे. आज बाईला नेहमी डावं स्थान दिलं जातं आज सुद्धा समाजामध्ये, पण त्यावेळेस त्यांनी उजवं स्थान दिलेलं आहे. ज्योतिबांचे आणि सावित्रीचे जे जुने फोटो असतील त्याच्यामध्ये ज्योतिबांनी सावित्रीला उजव्या ठिकाणी उभं केलेलं आहे. असं म्हणजे स्त्रीला उजवं स्थान देणारे ज्योतिबा, एक आदर्श कुटुंब, आदर्श परिवार म्हणजे ज्योतिबा होते. याचं एक साधं उदाहरण, ज्योतिबा सावित्री 20-22 वर्ष झाले होते लग्न होऊन आणि त्यांना मूलबाळ होत नव्हतं. आता बघा, एखाद्या बाईला मूलबाळ न होणं म्हणजे हा अगदी आज सुद्धा 2021 चालू आहे, आज सुद्धा एक जागतिक प्रश्न असल्यासारखा तो हाताळला जातो. एखाद्या बाईला जर मूल होत नसेल आणि तिची सासू जर बसली असेल दारामध्ये, तर रस्त्याने जाणारी येणारी सहज विचारे, काय ग आहे का काही खुशखबर, काही काय आनंदाची गोष्ट आहे का, काय ग झालं नाही का अजून मूलबाळ हिला, हिचं लग्न तर हिच्या बरोबर झालं होतं ना, अमक्याचं लग्न आणि यांचं लग्न बरोबर झालं होतं ना, मग त्याला तर 2 लेकरं झाले, तुम्हाला अजून कसंच काही झालं नाही. म्हणजे अगदी ही स्पर्धा लागलेली असते, कोणाला आधी मुलं होतात, कोणाची मुलं किती पुढे जातात आणि कोणाला मूल होत नाही. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा घरगुती राहत नाही. त्या बिचाऱ्या बाईला किती सहन करावं लागत असेल, तिच्या मनावर काय बिंबत असेल, हा बायका स्वतः बाई असून विचार करत नाही. अशा वेळी ज्योतिबांनी सावित्रीबाईंचा विचार केलेला आहे. आता त्यावेळी सावित्रीबाईंना 20-22 वर्ष झाले, मूलबाळ नव्हतं. गोविंदरावांनाही वाटत होतं की खानदान किंवा वंश पुढे वाढावा म्हणून, एखादं तरी मुलगा मुलगी काहीतरी व्हावं म्हणून गोविंदरावांनाही वाटत होतं. गोविंदरावांनी चर्चा सावित्रीबाईंशी केली. सावित्रीबाईंना नव्हतं आवडत, पण नाईलाज असतं त्यांनी होकार दिला. आता मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, ही गोष्ट ज्योतिबांना कोण बघणार की बोलणार की बाबा तुला आता दुसरं लग्न करायचं आहे मूलबाळासाठी. मग काय केलं, पूर्ण परिवार, मग अगदी सावित्रीबाईंचे आई वडील भाऊ बहीण सगळेच, आणि भाऊ बहीण नव्हती त्यांना, भाऊ वगैरे सगळेच जमा झालेले, ज्योतिबांची पूर्ण खानदान सगुणाबाईंनी जमा केलेली, सगळं मोठी मीटिंग, चर्चासत्र भरलं ज्योतिबांच्या दुसऱ्या विवाहासाठीचं. आता त्या ठिकाणी चर्चासत्र भरल्यावर चर्चेमध्ये काय विषय आला की ज्योतिबांना सांगितलं की बाबा आता 20-22 वर्ष झाले, सावित्रीबाईंना काही मूलबाळ होत नाही, तर आता तुमचं दुसरं लग्न करावंच लागेल, आणि सावित्रीबाईंनी याला संमती दिलेली आहे, हे सगळ्यात आधी सांगितलं. आता ज्योतिबांनी सगळं ऐकून घेतलं
आणि म्हटलं की ठीक आहे, सावित्रीबाईंनी संमती दिली आहे तर काही प्रॉब्लेम नाही. तर जर समजा आम्हाला मूलबाळ होत नाही जोडप्याला, आणि जर माझं लग्न झालं दुसरं आणि त्यातून जे मूल होईल ते जर सावित्री स्वीकारायला तयार असेल तर मग एक काम करूया, आपण उलटं करूया. आपण काय करूया, माझं लग्न करण्याऐवजी सावित्रीबाईंचं दुसरं लग्न करूया आणि सावित्रीबाईंना जे काही मूलबाळ होईल ते मी माझं मूल म्हणून स्वीकारायला तयार आहे. तुम्हाला हे मान्य असेल तर मग आपण हे पुढच्या कार्यक्रमाला लागूया. म्हणजे फक्त ते बोलके कार्यकर्ते नव्हते तर कृतिशील कार्यकर्ते होते. जर कार्यकर्ता बोलत असेल आणि तसा जर चालत नसेल, बोले तैसा चाले जर कार्यकर्ता नसेल, तर कुठल्याही संघटनेचा तो कार्यकर्ता असो, हा समाज 10 वर्ष मागे ढकलला जातो, असं ज्योतिबांचं स्पष्ट मत होतं. आणि म्हणून ज्योतिबा जसे बोलत होते तसेच चालत होते. म्हणून सावित्रीबाईंनाही त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि हे होतं. त्या काव्यफुलेमध्ये ज्योतिबांबद्दल खूप छान लिहितात. त्या म्हणतात, माझ्या जीवनात ज्योतिबा आनंद, माझ्या जीवनात ज्योतिबा आनंद जैसा मकरंद कळीतला. आय लव्ह यू म्हणायची गरज नव्हती. त्या काव्य फुलांमध्ये इतकं सुंदर त्यांनी ज्योतिबांचं वर्णन, आदर, रिस्पेक्ट, नवरा त्या लायकीचा होता आदर देण्याचा, तसा तो पाहिजे, म्हणजे इतका आदर आणि रिस्पेक्ट ज्योतिबांबद्दल सावित्रीबाईंना होतं, कारण ते आदर्श जोडपं होतं. या आदर्श जोडप्याने पुढे काय केलं, त्यांनी ज्योतिबा आणि सावित्री एकदा असं शाळेची कामं उरकून घरी जात होते आणि घरी जात असताना पुण्याच्या नदीकाठी त्यांना काहीतरी हालचाल आढळली. आता हालचाल आढळली, ते जवळ गेले दोघंही, तर त्यांनी पाहिलं, सावित्रीबाई पुढे झाल्या, त्यांनी पाहिलं की एक हडकुळी अशी छोटीशी एक मुलगी, जिच्या डोक्यावर केस नाही, अंगावर पांढरी साडी आणि तिचं पोट वाढलेलं, म्हणजे ती गरोदर होती. म्हणजे हे विद्रुपीकरण आणि तिची ती अवस्था बघून सावित्रीबाईच्या मनात कालवाकालव झाली असेल. त्यांनी त्या मुलीला घरी आणलं, ज्योतिबांनी तिला घरी आणलं. त्यांनी त्या मुलीचं पूर्ण मायेनं, प्रेमानं तिला जवळ घेतलं, तिला सगळं काही विचारलं. तर त्यावेळेस तिच्याकडनं जे काही ऐकायला मिळालं ते ऐकून सावित्रीबाई सुन्न झाल्या. तिनं सांगितलं की आमच्या समाजामध्ये, सवर्ण समाजामध्ये, ज्यावेळेस मुलगी विधवा होते, एकतर तिला सती दिलं जातं, पण सती प्रथेला बंदी आलेली होती आणि ह्या कोवळ्या मुली, यांना धड लग्न काय असतं हेही माहीत नसतं. अशा वेळी त्यांचे लग्न झालेले असतात. मग ह्या कोवळ्या मुलींचा कुणीतरी गैरफायदा घेतो, जातीतलाच किंवा कुणीही गैरफायदा घेतो, आणि मग ह्या जर गरोदर राहिल्या तर 9 महिने त्यांना एका काल कोठडीत किंवा अंधाऱ्या कोठडीत ठेवून तिथंच त्या मुलाचा जन्म झाला की त्या मुलाला एकतर कुठेतरी त्या मुलाची विल्हेवाट लावल्या जाते आणि मग ही बाई बाहेर येते. अदरवाईज त्या महिलेलाच कुठेतरी आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं जातं, त्या महिलेला कुठेतरी मारून टाकलं जातं. म्हणजे इज्जत आणि म्हणजे पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, खानदानीसाठी हे सगळं केलं जातं. मग हे सगळं ज्यावेळेस सावित्रीबाईंनी ऐकलं तर त्यावेळेस त्यांना म्हणजे अक्षरशः काळजाचं पाणी झालं असेल. त्यांनी त्या मुलीला, विधवा मुलीला त्यांनी ठेवून घेतलं. त्या विधवा मुलीला ठेवून घेतल्यानंतर तिचंच मूल पुढे काशीबाई, त्या विधवेचं नाव होतं काशीबाई, त्या काशीबाईला पुढे 9 महिने त्यांनी सांभाळ केला आणि तिची अगदी डिलिव्हरी होईपर्यंत त्यांनी तिला ठेवलं. पुढे अजून एक ऐतिहासिक घटना घडली, कारण त्यांनी काय केलं, मग महिला आणि बाल प्रसूतीगृह, प्रतिबंधक गृह त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं. बालहत्या प्रतिबंधक गृह, म्हणजे जिथे त्यांनी डायरेक्टली पत्रकच वाटले. म्हणजे बघा, त्यावेळी 18व्या शतकामध्ये पेशवाईमध्ये जवळजवळ ते पत्रकं वाटणं म्हणजे खूप जिकरीचं काम होतं. त्या पत्रकांमध्ये काय होतं की कुणी विधवा महिला किंवा कुणीही मुली जर गरोदर राहिल्या तर त्यांनी आत्महत्या न करता आमच्या इथे येऊन 9 महिने ह्या माहेरपणाचा आनंद घ्यावा आणि माहेरवाशीण म्हणून आमच्या इथे येऊन मुलाला जन्म देऊन बाळ सोडून निघून जावं. तुमचं नाव कुठेही सांगितलं जाणार नाही. येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे काम नाही. हे काही येड्या गबाळाचं काम नव्हतं. तुकाराम महाराज म्हणतात येथे पाहिजे जातीचे. हे काम सावित्रीबाईंनी, ज्योतिबांनी 18व्या शतकामध्ये केलेलं होतं. बघा, एवढं म्हणजे इतकं अवघड काम केलं होतं. ज्ञानप्रकाशमध्ये 1871 मध्ये हे प्रकाशित झालं होतं, लेख प्रकाशित केला होता. ज्ञानप्रकाशने त्याची चांगली दखल घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक जोडपं इथल्या महिला आणि बालक यांना वाचवण्यासाठी, जीवदान देण्यासाठी अहोरात्र धडपड करत आहेत. आणि ह्या महिला, हे जे काही कुटुंब आहे, हे जे फुले दाम्पत्य आहे, यांचं कार्य खरंच म्हणजे समाजोपयोगी असं हे कार्य करत आहे, असं ज्ञानप्रकाशमध्ये त्यावेळेस छापून आलं होतं. पुढे त्या काशीबाईचंच मूल त्यांनी दत्तक घेतलं. एका वर्षामध्ये जवळजवळ त्यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये 100 मुलांनी जन्म घेतला. म्हणजे एवढ्या विधवा त्यावेळेस जर मेल्या असत्या किंवा ते मुलं मेले असते, त्यांना वाचवण्याचं काम ज्योतिबांनी, सावित्रीबाईंनी केलं होतं. 100 बालकं, कमी आकडा नव्हता एका वर्षामध्ये. आता हे सगळं केल्यानंतर सावित्रीबाईंनी त्यांना, त्या काशीबाईच्या मुलाला दत्तक घेतलं. त्याचं नाव यशवंत ठेवलं, यशवंत ज्योतिबा फुले. पुढे त्यांना डॉक्टरसुद्धा केलं. आता एवढ्यावर सावित्रीबाई थांबल्या नाही, तर त्यांनी अगदी विधवांचा पुनर्विवाह, नर्मदा आणि नारायण नावाचे जे काही गोखले वाड्यामध्ये त्यांनी एक विधवा पुनर्विवाह लावून दिला होता, जो समाजाच्या मनाविरुद्ध होता. त्या दोघांना मारण्यासाठी लोक आलेले असताना, त्यांचा जीव घेण्यासाठी लोक आलेले असताना, यांनी
स्वतः पुढाकार घेऊन सावित्रीबाईंनी तो विधवा पुनर्विवाह लावून दिला होता. सारस्वत ब्राह्मणाचा विधवा पुनर्विवाह सावित्रीबाईंनी लावून दिलेला होता. एवढं जिकरीचं काम त्यांनी केलं होतं. एकदा असं सावित्रीबाई चाललेले असताना त्यांनी पाहिलं की एका ठिकाणी एक बाई होती. तिच्या कडेवर एक छोटंसं तानं लेकरू, तिच्या डोक्यावर हंडा, आणि ती रणरणत्या उन्हामध्ये चाललेली ती बाईची आर्तहाक सावित्रीबाईंच्या कानावर पडते. ती आर्तहाक होती, पाणी वाढ हो मायबाप, कोणीतरी आम्हाला पाणी वाढा. बघा, त्या काळी रस्त्यावर पाडापाडावर कुंड होती, पाण्याचे सरोवर साठलेले होते, कुंड होती, छोटे छोटे तलाव साठलेले होते, जनावरांना पाण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती. पण त्या ठिकाणी जनावरांना पाण्यासाठी ती व्यवस्था केलेली होती, पण त्या ठिकाणी या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या स्त्री आणि पुरुषांना त्या कुंडांना हात लावायची सुद्धा मुभा नव्हती. मग पाणी वाढवो मायबाप असं रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने चालत जाणाऱ्या ह्या महिला ज्यावेळेस सावित्रीबाईंनी बघितल्या, त्यावेळेस माझ्या मते 1868मध्ये त्यांनी 64मध्ये स्वतःची विहीर सर्वसामान्य अस्पृश्यांसाठी त्यांनी जग जाहीररित्या खुली करून दिली. स्वतःच्या मालकीची विहीर. ह्या सावित्रीबाई होत्या, नुसत्या बोलक्या नव्हत्या, कर्तृत्ववान त्या होत्या. ह्या सावित्रीबाईंकडे ज्यावेळेस ते काशीबाई राहायला आलेली होती, आता कसं होतं की त्यावेळेस विधवेचं मुंडन केलं जायचं, केस काढल्या जायचे. मग छोटे छोटे जर केस आले असतील डोक्यावर, पुन्हा केस यायला लागले की त्या विधवा काय करायच्या, गुपचूप न्हाव्याला निरोप धाडायच्या आणि ते केस कुठेतरी कानाकोपऱ्यात अंधारा याच्यामध्ये बसून ते चुपचाप काढून टाकायचे न्हाव्याकडून. आता काशीबाईंनी काय केलं, ज्योतिबांच्या आणि सावित्रीबाईंच्या घरी ज्यावेळेस काशीबाई होत्या त्यावेळेस न्हाव्याला निरोप धाडला आणि न्हावी आल्यानंतर ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी त्याला अडवलं की बाबा तुला तर आम्ही बोलवलं नाही, तू कसं काय आला. त्याने म्हटलं की मला काशीबाईने निरोप धाडला होता आणि म्हणून मी आलेलो आहोत, तिचे केस भादरायचे आहेत. आता त्यावेळेस हे ऐकल्यानंतर ज्योतिबांनी खूप शिव्या घातल्या त्या न्हाव्याला. सावित्रीबाईंनी त्यांचं अनुमोदन केलं की बाबा तू एक माणूस असून एका बाईचे केस भादरतो, तुला लाज वाटत नाही का. मग त्यांनी सांगितलं की बरं आम्ही न भादरावे तर आम्ही करावं काय, कारण आम्हाला जे काही पुरोहित आहे तर त्यांनी हे दंड लावून दिलेला आहे की तुम्हाला ते करावंच लागेल, आणि न करावं तर आम्ही म्हणजे खावं काय करावं, त्यांनी जर आम्हाला वाईट टाकलं तर. मग त्या ठिकाणी ज्योतिबा आणि सावित्रीने निर्णय घेतला की तुम्हाला ते वाईट टाकतील याआधी तुम्ही त्यांना वाईट टाका आणि त्यांना सांगा जर तुम्हाला तुमच्या आया बहिणींचे केस नको असतील डोक्यावर, त्या विधवा झालेल्या त्यांचे केस जर भादरायचे असतील तर तुम्ही स्वतः वस्त्र हातात घ्या आणि तुम्ही भादरा. आम्ही हे पाप करणार नाही, आम्ही आया बहिणींच्या केसांना हात धक्का लावणार नाही. आणि जर ते जोपर्यंत ही अट मान्य करत नाही तोपर्यंत तुम्ही मोठा संप करा. न्हाव्यांचा पहिला राज्यव्यापी संप ज्याची टाइम्स ऑफ इंडियाने दखल घेतलेली आहे. 1871 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाने ह्या संपाची दखल घेतलेली आहे. या संपाची दखल घेतलेली आहेत आणि जवळजवळ न्हाव्यांची परिषद गावागावावरनं, जसे मागे मोर्चे झाले होते, शेतकरी मोर्चे झाले होते, मूक मोर्चे झाले होते, गावागावाकडनं लोक पायपीट करत आले होते मोर्चांसाठी, त्या पद्धतीनं गावागावातून नाभिक समाज पायपीट करत 500 लोकांची परिषद झाली होती. आणि जवळजवळ माझ्या मते तारीख मला आता आठवत नाही, त्या तारखेला एलिफिन्स्टीन म्हणून जे काही हॉल होता मुंबईचा, त्या हॉलच्या परिसरामध्ये हजारो नाभिक त्या ठिकाणी जमा झाले होते आणि राज्यव्यापी संप, इतके दिवस तो संप चाललेला होता की जवळजवळ तो संप महिन्याच्या आसपास चालला होता. तिथे जे काही धर्माचे ठेकेदार म्हणून घेणारे, सनातनी म्हणून घेणाऱ्यांना आपली दाढी आणि मिशा वाढवून फिरायची वेळ ज्यावेळेस आली होती त्यावेळेस त्यांनी त्या संप त्यांच्या अटी मान्य केल्या होत्या. आणि त्यावेळेस विद्वांचं जे काही केशवरोपण होतं किंवा केश भादरण्याचं जे काम होतं त्याला प्रतिबंध त्या ठिकाणी लागलेला आहेत. म्हणून सावित्रीबाईंचे उपकार त्या महिलांवर सुद्धा आहे ज्या स्वतःला सवर्ण म्हणत असतील पण ज्यांच्या डोक्यांवर विधवा झाल्यानंतरही केस साबूत आहे, ज्या आज नवरा मेल्यानंतरही जिवंत आहे, त्या सगळ्यांवर सावित्रीबाईचे उपकार आहे. जी स्त्री या ठिकाणी शिकते त्या प्रत्येक स्त्रीवर सावित्रीबाईचे उपकार आहे. अगदी तळागाळापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक स्त्रीवर सावित्रीबाईंचे उपकार आहेत. अशा पद्धतीनं सावित्रीबाईंना आपलं काम कसोशीनं चालूच होतं. पण याच्या पुढे मात्र जे काही सनातनी म्हणून घेणारे, कारण ज्योतिबा आणि सावित्री काही थांबत नव्हते, त्यांचं काम काही थांबत नव्हतं. मग आता यांना कुठेतरी संपवायला पाहिजे, कारण जर चांगलं काम खूप जास्त वाढीस आलं तर उद्या भविष्यात असं होईल, शूद्र जर शिकायला लागले आणि शूद्र जर मोठेपणा पुढे यायला लागले तर उद्या ते पेशवाईमध्ये किंवा मग उद्या ते सवर्णांना उद्या वस्त्र घेऊन फिरायची वेळ येईल. म्हणून मग त्यांचं कुठेतरी थांबवायला पाहिजे. म्हणून त्यांनी असं केलं की 1-2 मारेकरी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना मारायला पाठवले. आता ते 2 मारेकरी ज्यावेळेस सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या छतावरनं घरात उडी त्यांनी मारली तर उडी मारल्याबरोबर सावित्रीबाईंना जाग आली. सावित्रीबाईंनी पटकन कंदील पेटवला आणि ते त्या मारेकऱ्यांच्या जवळ घेऊन गेल्या. ते बघितल्यावर सावित्रीबाई घाबरून मागे पळाल्या. तर ज्योतिबांनी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कोण आहात. तर त्यांनी सांगितलं, त्या 2 मारेकऱ्यांनी सांगितलं की मी रोडेमांग आणि मी धोंडी कुंभार असं आम्ही दोघं आहोत आणि आम्हाला जर तुम्हाला दोघांना मारायचे
मला 1,000 रुपये मिळणार आहे. मग ज्योतिबा त्यांना म्हणाले की ठीक आहे बाबा, काही हरकत नाही. सावित्रीबाईंनी त्यांना सांगितलं की चला, आम्ही मरतो आहोत तर कमीत कमी यातही तुमचाच फायदा आहे, म्हणजे कमीत कमी आमच्या मरणाने तुम्हाला 1,000 रुपये तरी मिळणार आहे. पण एक काम करा, तुम्ही दोघंही एक काम करा, तुम्ही काय करा, आम्ही दोघं मेल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना, आम्ही तुमच्या गोरगरिबांच्या मुलांसाठी, अस्पृश्यांच्या मुलांसाठी, शूद्र अतिशूद्रांच्या मुलांसाठी शाळा चालवतो आहेत, तर ही शाळा तुम्ही बंद पडू देऊ नका आणि तुमच्या मुलांना ह्याच शाळेत घाला, आमच्याच शाळेत घाला, म्हणजे जेणेकरून तुमची मुलं तुमच्यासारखे हातात हत्यार घेऊन या ठिकाणी येणार नाही. मग असं सांगितल्यानंतर ते सगळं, म्हणजे त्या ठिकाणी सावित्रीबाईंच्या हातात तो कंदील होता, तो कंदिलाचा प्रकाश सावित्रीबाईंनी इतरत्र पसरवला. तर त्यावेळेस त्या उजेडात त्यांनी हजारो, म्हणजे शेकडो अनाथ मुलं झोपलेली पाहिली की त्यांनाही गैरवरून आलं की खरंच बाबा, म्हणजे त्या मारेकऱ्यांनी आम्हाला, म्हणजे जे मारेकरी होते ते म्हणले की आम्हाला ज्यांनी सुपारी दिली त्यांनी हे सांगितलं नाही की तुम्ही आमच्या मुलांना शिकवतात. मग ज्योतिबा आणि सावित्री म्हणाले की ते कसे सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर सांगितलं असतं तर तुम्ही आम्हाला मारायला आलेच नसते. पुढे जो धोंडी कुंभार होता, तो धोंडी कुंभार सावित्रीबाईंचा अंगरक्षक झाला. धोंडी कुंभार पुढे वेदाध्ययन करायला लागला. सावित्रीबाईंच्या शाळेत, प्रौढशाळेत हे दोघेही, धोंडी कुंभार आणि रोडेमांग दोघेही सावित्रीबाईच्या शाळेत दाखल झाले. प्रौढ शिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. प्रौढ शिक्षण घेता घेता त्यांनी काय केलं की सावित्रीबाईंनी त्यांची बुद्धिमत्ता पाहिली. बुद्धिमत्ता पाहिल्याबरोबर त्यांनी काय केलं, जो धोंडी कुंभार होतो त्याची आकलन क्षमता खूप जास्त आहे असं ज्यावेळेस सावित्रीबाईंना वाटलं, तर त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्या धोंडी कुंभाराला वेद अध्ययन करण्यासाठी काशीला जायला सांगितलं. काशीवरून विद्वान पंडित बनून ते ज्यावेळेस वापस आले, माघारी फिरले, तर त्यावेळेस जवळजवळ 1890 मध्ये 12 मार्च 1890ला समथिंग एक परिषद भरली होती. शृंगेरी मठाचे जे काही हे होते, आचार्य होते, त्या आचार्यांसोबत त्यांची परिषद झाली होती, वादविवाद झाले होते, वितंडवाद झाला होता आणि शृंगेरी मठाचे जे आचार्य आहेत त्यांना या धोंडी कुंभाराने हरवलं होतं. त्यावेळेस आलेले सगळे जेवढेही विद्वान पंडित होते त्या सगळ्यांना त्यांनी हरवलं होतं. आणि त्या शंकराचार्यांनी सुद्धा ज्यावेळेस त्यांनी हरवलं तर त्या शंकराचार्यांनी त्यांना पंडितराज हा किताब दिला होता. म्हणजे बघा, संगत, योग्य उपदेश, म्हणजे फक्त सावित्रीबाईंनी विद्यार्थ्यांनाच घडवलं नाही तर माणसांचं जीवन सुद्धा किती बदलवलेलं आहे त्याचं उदाहरण. आणि पुढे जो रोडेमांग होता तो सावित्रीबाईंच्याच जो काही सत्यशोधक समाज आहे त्या सत्यशोधक समाजाचा प्रचारक आणि अंगरक्षक म्हणून त्याने काम पाहिलं. पुढे सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता सत्यशोधक समाज हा पहिला अस्पृश्यता, जाती निवारण आणि समानता प्रस्थापित करणारा पहिला असा त्यावेळेस समाज. त्याच्या आधी बरेच समाज होते, पण मगाशी म्हटलं तसं बोले तैसा न चाले असे ते कार्यकर्ते असल्यामुळे हा पहिला असा समाज ज्योतिबांनी स्थापित केला. आणि या समाजामध्ये जे काही पहिलं लग्न झालं होतं, सत्यशोधक समाज या पद्धतीनं झालेलं पहिलं जे काही लग्न होतं ते लग्न सुद्धा सावित्रीबाईंनी स्वखर्चाने लावून दिलं होतं. आता ते लग्न लावताना सावित्रीबाईने स्वतःचा पूर्ण खर्च जो काही आहे तो सावित्रीबाईने केला होता. माझ्या मते त्या स्त्रीचं जे काही नाव होतं, 25 डिसेंबर 1873 मध्ये पहिला सत्यशोधक विवाह लावला होता. ज्या सत्यशोधक विवाहामध्ये कुठेही महिलांचं किंवा कुठेही मध्यस्थींची गरज नव्हती. येथे मध्यस्थींचे नाही प्रयोजन द्यावे हाकलून ज्योती म्हणे. ज्योतिबा म्हणतात की ते मध्यस्थींचं काहीच काम नाहीये, त्यांना हाकलून द्या. असा मध्यस्थींशिवाय झालेला पहिला विवाह 1875 मध्ये झाला होता. आता बघा, अशाच पद्धतीचा विवाह जो काही आहे तो विवाह, आता मध्यस्थींविषयी मला प्रबोधनकार ठाकरेंची आठवण येते. प्रबोधनकार ठाकरेंचे हेच महिना आहे. तुम्ही अजूनही बहुजनच आहात. बहुजन का आहात? बहुजन कोण? तर ज्याला देवाला भेटण्यासाठी मध्यस्थींची गरज लागते, ब्रोकरची गरज लागते, तो म्हणजे बहुजन. त्या सगळेच बहुजन, मग तो कोणत्याही जातीचा असो. मग जोपर्यंत तुम्हाला मध्यस्थी किंवा ब्रोकर लागेल तोपर्यंत तुम्ही बहुजन असाल, तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. मग त्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे म्हटले होते की एखादं तुमचं लग्नाला, तुमच्या मर्तकीच्या वेळेस, तुमच्या जन्माच्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला मध्यस्थी लागते. मध्यस्थीशिवाय तुमचं काहीच धकत नाही. मला सांगा, तुमचं पोट दुखल्यावर जर तुम्ही एखाद्या भटजीला, लग्न लावणाऱ्या एखाद्या माणसाला तर तुम्ही एरंडेल पाजलं, बादलीवर एरंडेल पाजलं, तर तुमचं पोट जर दुखत असेल तर तुम्ही मध्यस्थी बोला. असं होत नसेल तर तुम्ही मध्यस्थी बंद करा. ज्योतिबांचं हेच प्रयोजन होतं, मध्यस्थी माणसाला नको. आणि शिवविवाह हा जो की विवाह आज चालतो, मराठा सेवा संघचा जो शिवविवाह आहे त्याच्यामध्ये सुद्धा मध्यस्थीनं प्रयोजन नसतं. इव्हन एवढंच कशाला तर अन्नधान्याचे नसते. हजारो लाखो लोक या ठिकाणी
भूकबळी जात आहेत, तर त्यावेळेस तुम्ही लग्नामध्ये जे अन्नधान्याची नासाडी करतात तर ती सुद्धा या ठिकाणी आम्ही थांबवतो. त्या शिवविवाहामध्ये सुद्धा सुगंधित फुलांचा वर्षाव नवरा नवरी आणि सगळ्या लोकांवर होतो आणि त्या ठिकाणी अन्नधान्याची नासाडी थांबवली जाते. आणि जी काही प्रतिज्ञा असते किंवा जी काही मंगल असते ती शुद्ध मराठीत आपल्याला सगळ्यांना समजेल अशीच असतात. म्हणजे संस्कृतमध्ये आपल्या कानावर काय पडतं आपल्याला माहित नसतं, आपण काय उच्चार करतो आपल्याला माहित नसतं, पण इथे आपल्याला सगळं आपल्या समोरासमोर असतं, अंधारात काहीच ठेवलेलं नसतं. अगदी शपथ सुद्धा मराठीत असते. अशा पद्धतीचा आदर्श विवाह जे काही आहे शिवविवाह चालतो, तसाच सत्यशोधक विवाह सुद्धा असतो आणि त्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. पुढे त्यांनी सत्यशोधक समाजाचाच एक सत्यधर्म म्हणून एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. सार्वजनिक धर्म ग्रंथ ज्योतिबांनी लिहायला घेतला होता. आता हा धर्मग्रंथ लिहायला घेतला आणि झालं असं की ज्योतिबांना पॅरालायसिसचा अटॅक आला. आता पॅरालायसिस अटॅक आला आणि याच्यात नेमकं ज्योतिबांचा उजवा हात निकामी झाला. आता ज्यावेळेस ज्योतिबांचा उजवा हात निकामी झाला तर त्यावेळेस झालं असं की ज्योतिबांना त्या हाताने किती प्रयत्न करून लिहिता येत नव्हतं आणि डाव्या हाताने अक्षर किंवा तेवढा प्रभाव पडत नव्हता. मग ज्योतिबा फक्त बोलायचे आणि सावित्रीबाईंनी त्यांना साथ दिली, कारण ज्योतिबाशिवाय सावित्री आणि सावित्रीबाईशिवाय ज्योती सांगता येत नाही आणि ज्ञानाची ही ज्योत एकट्यानं तत्वज्ञानाची ही ज्योत एकट्याने पेलवता येत नाही. तो सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ सावित्रीबाईंनी आपल्या हाताने पूर्ण केला, आपल्या हाताने तो लिहिला. त्यावेळेस ज्योतिबांना जो पॅरालायसिसचा अटॅक आलेला होता, त्यानंतर आजारपण जवळजवळ 1.5 वर्षानंतर ज्योतिबांचा देहावसान झालं, ज्योतिबा गेले. आता ज्यावेळेस ज्योतिबा गेले त्यावेळेस एक क्रांतिकारी घटना घडलेली. त्यावेळेस असं झालं की ज्योतिबांचा जो दत्तक मुलगा होता यशवंत, तो दत्तक असल्या कारणानं प्रॉब्लेम असा होता की ज्योतिबांचे जे काही पुतणे होते महादबा फुले, त्यांनी ज्योतिबांच्या जे काही टिटवं आहे ते धरण्यासाठी यशवंताला विरोध केला, कारण हा जातीचा नाही म्हणून त्याला बहिष्कृत केलं. त्यावेळेस तिथे वाद पेटला, पोलीस आले, भरपूर दंगामस्ती, हजारोचा जनसमुदाय त्या ठिकाणी लोटलेला महात्मा फुलेंच्या अंत्यविधीला आणि त्या ठिकाणी असं वादविवाद चाललेला, भांडणं चाललेले. सावित्रीबाई सगळं ऐकत होत्या. पतीचं निधन झालं होतं. असा पती ज्याच्याशिवाय सावित्रीबाई स्वतःला समजत नव्हत्या, तो पती गेलेला असताना एक स्त्रीची काय अवस्था होते. सावित्रीबाई एवढ्या याच्यामध्ये वीज कडाडावी तशा त्या पुढे आल्या, हत्तीचं बळ एकवटलं आणि त्यांनी स्वतः ते टिटवं हातात घेतलं आणि सांगितलं की मी टिटवं धरते. आणि महादबाला पोलिसांना सांगितलं की ह्याला या ठिकाणी घेऊन जा. महादबाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सावित्रीबाईनं स्वतः टिटवं धरलं. 18व्या शतकात आपल्या नवऱ्याच्या पुढे टिटवं धरणारी पहिली बाई म्हणजे सावित्रीबाई. इतिहासातील ती क्रांतिकारी घटना. याही पुढची घटना, आता अग्निडाग कोणी द्यायचा, पुन्हा तोच प्रश्न आला. तिथेही वादविवाद होऊ नये म्हणून सावित्रीबाईनं स्वतः धर्म, ग्रंथ, प्रथा, परंपरा सगळं लाथाडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः ज्योतिबांना अग्निडाग दिला. बघा, इतिहासामध्ये एवढे सगळी क्रांतिकारी गोष्ट सावित्रीबाईंनी केली. त्यानंतर त्या थांबल्या नाही. पुढे त्यांनी पुन्हा दुसरा आपला जो काही काव्यसंग्रह आहे तो ज्योतिबांना अर्पण केला. 52 कशी काहीतरी त्याचं नाव आहे, रत्न म्हणून त्याचं नाव आहे. तो ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. त्याच्यानंतर त्यांनी एक मासिक चालू केलं, गृहिणी नावाचं एक मासिक. ज्या गृहिणी नावाच्या मासिकामधून सावित्रीबाई स्वतः टोपण नावाने लेख लिहायचे आणि वाळवेकर यांनी ते लेख प्रकाशित केलेले होते. तर त्या मासिकाचं प्रकाशन वाळवेकर यांनी केलं, पण पूर्ण लेख सावित्रीबाई लिहित होता टोपण नावाने. आणि तो लेखाचा उद्देश एकच होता की महिलांची क्रांती, महिलांमध्ये जे काही अंधश्रद्धा असतील या सगळ्या विषयावर सावित्रीबाई लिहित होत्या. हे गृहिणी मासिक त्यांनी कंप्लीट केलं. 1892ला जवळजवळ त्यांनी दुसरा आपला जो काही आहे तो काव्यसंग्रह 52 कशी सुबोध रत्नाकर त्याचं नाव आहे, तो काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केला. आता बघा, याच्यानंतर एक शेवटची अशी घटना घडली की ज्या वेळेस सावित्रीबाईंना, माझ्या मते 1896 मध्ये हाँगकाँग बंदरातून मानव जातीचा कर्दन काळ, प्लेग हा आजार मुंबईमध्ये आला. सगळेच आजार मुंबईमध्ये येतात, जसा कोरोनाही मुंबईमध्ये आला होता. आणि साम्य असं की कोरोना जसं डिसेंबरमध्ये इकडे सुरू झालं होतं वातावरण, त्याच पद्धतीनं 1896 मध्ये डिसेंबरमध्ये हाँगकाँग बंदरातून प्लेग नावाचा जो कर्दन काळ आहे मनुष्य जातीचा, तो मुंबईत आला होता. आणि 1897ला जानेवारी फेब्रुवारी, सेम कोरोनाप्रमाणेच जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान तो आजार पुण्यामध्ये दाखल झाला होता. आता त्यावेळेस गोळ्याचा आजार म्हणून त्याला म्हणायचे. म्हणजे तो आजार वाऱ्याच्या वेगानं, पानं कसं झाडाची गळतात तशी माणसं मरत होती, इतका भयंकर आजार. आता तो एकमेकाच्या स्पर्शाने होतो, एकमेकाच्या जवळ उभं राहिल्याने होतो, असंच भीती सगळीकडे पसरल्यामुळे कोणी कोणाच्या जवळ जात नव्हतं, असा तो आजार. आता त्यावेळी मग इंग्रज अधिकारी त्यावेळेस होतेच इथे, त्यामुळे त्यांनी काय करत होती की प्रत्येक रेल्वे स्टेशनची तपासणी, एखादा रुग्ण दिसला कुठे की त्याला उचलून न्यायचं. आज क्वारंटाईन करतो कोरोनाच्या काळामध्ये, तसं त्याला उचलून न्यायचं,
पण त्यावेळेस तो उचलून नेलेला रुग्ण नेमका जिवंत आहे की मेला, त्याचं पुढे काय झालं हे कोणालाच काही पत्ता लागायचा नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात भीतीचं वातावरण होतं की बाबा हे लोक जातात, हे पकडून नेतात, मग हे मारून तर टाकत नसतील ना, हे काय करत असतील, म्हणून सर्वसामान्य लोक पूर्ण घाबरलेले, कोणीही सरकारला कोऑपरेट करत नव्हतं. त्यावेळेस मग सावित्रीबाई पुढे, आणि त्यावेळेस निर्जंतुकीकरण, त्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस सॅनिटायझेशन कसं करत होतं, तर त्यावेळेस रॉकेलच्या फवारणीनं किंवा रॉकेल पसरून निर्जंतुकीकरण प्रत्येक वाहनांचं घरांचं त्यावेळेस करत होते. आता यावेळेस सावित्रीबाईनं आणि ते काही सत्यशोधक समाजाचे जे काही कार्यकर्ते होते ते सगळ्यांना ट्रेनिंग घेतली त्यांनी, आणि ट्रेनिंग घेऊन ते लोक पुढे आले मदतीसाठी. आणि मग ते जे काही रुग्ण सापडलं कुठं, तर त्या रुग्णांना पकडून नेण्याचं काम, पकडून म्हणण्यापेक्षा त्या रुग्णांना उचलून नेण्याचं काम ते करत होते, आणि उचलून नेऊन त्यांना योग्य उपचार मिळेल अशी व्यवस्था ते करत होते. आता अशा वेळी त्या ठिकाणी मेजर लँच म्हणून जे कलेक्टर होते पुण्याचे त्यावेळचे 1897चे, त्या मेजर लँचकडनं परवानगी घेऊन त्यांनी ससाण्याचा माळ हे जे काही ठिकाण होतं, या ससाण्याच्या माळावर त्यावेळेस त्यांनी एक हॉस्पिटल, कुडाचं हॉस्पिटल उभारलं. आणि कुडाचं हॉस्पिटल, आता सावित्रीबाई म्हटल्यावर त्यांनी आपला डॉक्टर पण आपल्या मुलालाच तिथे त्यांनी भरीस घातलं की बाबा, कारण जीवाची पर्वा स्वतः तर करत नव्हते आणि मुलाच्याही नाही, त्यांनी यशवंतला त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून नियुक्त करायला सांगितलं. आणि मेजर लँच यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पूर्ण सुविधा त्यांनी चालू केलेल्या होत्या. आता त्या ठिकाणी सावित्रीबाई, एक गाव होतं मुंडवा नावाचं गाव होतं, त्या गावामध्ये हा लोक भयंकर पसरलेला होता, इतका पसरला होता की जागोजागी प्रेतच दिसायला मिळत होते. तर एक नामदेव बाबाजी गायकवाड, पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा एक मुलगा, अस्पृश्य मुलगा, ज्याचे आईवडील कदाचित त्या आजारामध्ये गेलेले होते, आणि तो मुलगा सुद्धा त्या आजाराने ग्रस्त होता. आता लोक जवळ यायला तयार नव्हते, आणि जे त्या ठिकाणी प्रशिक्षित वैद्य जे काही होते, प्रशिक्षित वैद्य अस्पृश्य असल्याने कोणीही त्या पांडुरंगाला हात लावायला तयार नव्हतं. तर त्यावेळी सावित्रीबाईनं स्वतः त्या पांडुरंगाला घेतलं, खांद्यावर टाकलं, आणि कुठल्याही वाहनाची कशाचीही वाट न बघता, कारण तो माशासारखा तडफडत होता, मरणाच्या दारात तो अडकलेला होता. आता त्याला कुठेतरी लवकर मदतीची गरज आहे. सावित्रीबाईंनी स्वतः, कुठलाही कार्यकर्ता त्यावेळेस सावित्रीबाईंसोबत नव्हता, सावित्रीबाईंनी स्वतः त्याला पाठीवर घेतलं, आणि मुंडवा ते ससाण्याचा माळ हे अंतर त्यांनी रात्रीतनं पार केलं होतं. ती साधी सोपी गोष्ट नव्हती. आज बघा आपण, आणि त्या पांडुरंगाला त्यांनी वाचवलं. म्हटलं जातं की आपण जे काही आहे, आज पंढरीची वारी करतो, सावित्रीबाईंना मुंडवा ते ससाना ही वारी केली होती. आपण आज त्या पंढरीच्या पांडुरंगाला पूजतो, पण माणसातल्या पांडुरंगाला वाचवण्यासाठी मात्र आमच्या सावित्रीबाई यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. सावित्रीबाईंना इन्फेक्शन झालं, आणि प्लेगच्या संसर्गानेच त्यांचा 10 मार्च 1897ला त्यांचं देहावसान झालं, त्यांचं निर्वाण झालं. म्हणजे ह्या सावित्रीबाईंचा जो मी आजपर्यंत जो काही उलगडा केला इतिहासाचा, ह्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे की महिला असं अशक्य काहीच नसतं, शक्य प्रत्येक गोष्ट शक्य असते, काळ कोणताही असो. जर